सद्गुरु जालनाथ स्वामी महाराज की जय। आदिशक्ति मुक्ताबाई मात की जय। गुरुदेव मेरी दाता मुझको
सिद्धेश्वर महाराज की जय। ओम महिमन पारंते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादिनामतीतदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाचा सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरा। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनिः यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधना। अतिशय सुंदर पावन पर्व काळावरती चालत असलेली शिव महापुराण कथा कथेचा हा षष्ठम दिवस आरंभ होत आहे। ईश्वर कृपेने भगवंताच्या कृपेने आपण मागच्या गेल्या 5-6 दिवसापासून हे ज्ञान अनुष्ठान पूर्ण करत आहोत। काल आपण पाहिलं चतुर्थ कुमारखंड, ज्या कुमारखंडामध्ये भगवान भोलेनाथ शंकराच्या 2 पुत्राची उत्पत्ती झाली। जगत कल्याणाकरिता हे दोनही पुत्र नेहमी अग्रेसर असतात, कार्यरत असतात। आज पंचम खंडाला आरंभ झाला। या पंचम खंडाला युद्धखंड असं नाव देण्यात आलेलं आहे। हा 5वा खंड युद्धखंडाने ओळखला गेला का तर भगवान भोलेनाथ शंकरांनी ज्या ज्या असुरांच्या बरोबर युद्ध केलं त्यांच्या कथा या अध्यायात आल्या कारणाने, या खंडात आल्या कारणाने युद्धखंड असं नाव देण्यात आलं। या युद्धखंडाच्या आरंभी त्रिपुरांच्या वधाची कथा आली। त्रिपुरेश्वरांच्या वधाची कथा काल सांगितली होती। ताडकासुराचे 3 मुलं तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युम्नाली, या 3 मुलांना 3 नगर ब्रह्मदेवानी तपश्चर्येच्या अंती प्रदान केली। एक सोन्याचं नगर, एक चांदीचं आणि एक लोखंडाचं, अभेद्य असे नगर दिली। भोलेनाथांनी पशुपतीच्या रूपामध्ये अवतार धारण केलं। पशुपती असं नाव भगवंताला का पडलं? सर्व देवी देवतांनी राक्षसांना मारण्याकरिता देवरूपामध्ये युद्ध करण्यासाठी नाही गेले, कारण त्रिपुरेश्वर अत्यंत बलवान होते। म्हणून हिंस्र पशु पक्षाचं रूप धारण करून सर्व देवता देवतांचं सैन्य हिंस्र पशु पक्षाचं रूप धारण करून पक्षी प्राणी पळायला लागले आणि त्यांच्यामध्ये रथही पळायला लागला महादेवाचा। रथावर आरूढ झालेले भोलेनाथ पशूंच्या सोबत युद्धासाठी, घनघोर युद्धासाठी पळायला लागले। हे दृश्य पाहिल्याच्या नंतर सर्व देवी देवतांनी भगवंतावरती पुष्पवृष्टी केली आणि नवीन नाव दिलं। पशूंच्या सोबत जो परमात्मा युद्ध करण्यासाठी जातोय तो पशूंचा नाथ आहे, पशूंचा पती आहे आणि म्हणून पशुपतीनाथ असं नाव भगवंताला देण्यात आलं। यानंतर त्रिपुरांचा वध केला आणि त्रिपुरेश्वरांचा वध झाल्याच्या नंतर इंद्राला राज्य समर्पित केलं स्वर्गाचं। इंद्र आपल्या स्वर्गामध्ये जाऊन मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी आनंदाने राहू लागला। थोडे दिवस निघून गेले। इंद्राचा स्वभाव असा आहे, संकट आली की महादेवाजवळ जायचं, पाय धरायचे, माफी मागायची, तारा तारा म्हणायचं आणि संकटातून बाहेर काढली की पुन्हा नाही विचारायचं, फिरून बघायचंही नाही। मदत हवी आहे तेव्हा जायचं, मदत जेव्हा हवी असेल तेव्हा जायचं, पाया पडायचं, मदत मागायची, गरज संपली की कोण आहे तुम्ही, मी तुम्हाला ओळखत नाही म्हणायचं, असा स्वभाव आहे। आता झालं असं की बरेच दिवस निघून गेले आणि एका दिवशी बृहस्पतीची इच्छा झाली, गुरुजी महादेवाचं दर्शन घ्यावं। महादेवाच्या दर्शनाला निघाले, त्यांच्यासोबत इंद्रही निघाले, दोघेही दर्शनाला निघाले, कैलासाच्या पायथ्याला आले। आता कैलासावर जाणार इतक्यात रस्त्यामध्ये एक म्हातारा आजोबा तिथं बसलेला दिसला। हा कोण म्हातारा बसलाय म्हणून इंद्र त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणले, ए म्हाताऱ्या, कोण आहेस रे, कुठून आलास? म्हाताऱ्याने असं करून पाहिलं त्यांच्याकडं, बोललेच नाही त्याला काय, आपलं आपलं परत इकडे तोंड करून बसले। बोलायचं नाही का तुला? तुला माहितीये का मी कोण आहे? स्वर्गाचा राजा इंद्र आहे। माझा अवमान करतो का, अवहेलना करतो, माझी अपमान करतो माझा? बोलतो की आता बघू, काढू का वज्र म्हणले, खरोखर तुझ्यावर आणि मग असं म्हणल्यानंतर ते म्हातारे जे कोणी ग्रहस्थ होते ते उठून उभे राहिले, त्यांना राग आला, अद्वा तद्वा बोलू लागले आणि ते रागाने क्रोधायमान झाले। क्रोधायमान झाल्याच्या नंतर
गुरु सोबत आहे बृहस्पती आवरायला लागले इंद्राला, अरे थांब थांब, असं विनाकारण एखाद्यावर चिडू नये, विनाकारण त्याच्यासोबत भांडण करू नये म्हणायला लागले. पण तरी ते गुरुचं काही ऐकेना, कारण सत्तेचा उन्मत्तपणा आलेला होता, इंद्राचं राज्य मिळालेलं होतं आणि त्या उन्मत्तपणामध्ये अपमान करत होते एका वाटेनं जाणाऱ्या वाटसरूचा, ग्रहस्थाचा. राग आला. त्या म्हाताऱ्याच्या रूपामध्ये प्रत्यक्ष भोलेनाथ तिथे येऊन बसले होते. भोलेनाथाला राग आला, स्वयं रूप प्रगट केलं आणि भगवंताचं रूप प्रगट झालेलं पाहून आता मात्र इंद्र थरथर कापायला लागला. देवाने भ्रुकुटी ताणली. ज्या वेळेला भगवंतांनी भ्रुकुटी ताणली त्या वेळेला एक मोठं संकट आलेलं आहे. आता तिसराच गोळा उघडणार का, कामदेवाला जाळल्यासारखं मला जाणार का, याची भीती वाटू लागली इंद्राला. लक्षात आलं बृहस्पती, देवगुरु बृहस्पतीच्या लक्षात आलं आता काही खरं नाही इंद्राचं. मी जर वेळीच क्षमा मागितली नाही तर इंद्राचा संहार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पळत पळत जवळ गेले, शंकराच्या दोन्ही पाय घट्ट पकडले, क्षमा याचना मागितली. हे भोलेनाथ क्षमा करा, हे भोलेनाथ राग आवरा, प्रभू राग करू नका, रागाला आवरा, रागाला आवरा. भोलेनाथ म्हणतात बृहस्पती मला खूप राग आलेला आहे, मी आता काय करू सांग. बृहस्पतीने सांगितलं देवा राग टाकून द्या. कुठे टाकू, याने सांगितलं समुद्रात फेकून द्या. समुद्रामध्ये तिसरा डोळा उघडला, आतून एक अग्नी ज्वाळ बाहेर निघाली. क्रोधायमाने एक अग्नी गोळ तयार झाला, लाल असा लाल रंगाचा अत्यंत तप्त गोळा अग्नीचा बाहेर पडला आणि समुद्रात नेऊन फेकला. समुद्रात पडल्याच्या नंतर त्या अग्निगोळाला थंड अशा जलाचा स्पर्श झाला आणि ते बालक रूपाने प्रगट झाले. हुबेहूब शंकरासारखं दिसणार ते बालक रडायला चालू केलं. त्या ठिकाणी समुद्रदेव प्रगट झाले. त्या बालकाला जवळ घेतलं. पाहतात तेजस्वी बालक, पण कोणाचे कळेना. या जगामध्ये सगळ्यांचा इतिहास, सगळ्यांचा जन्म घालणारे, सगळ्यांचा उत्पन्न करणारे ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवाला त्याचा इतिहास माहिती असणारे म्हणून ब्रह्मदेवाकडे समुद्रदेव त्याला घेऊन गेले. समुद्रदेवाने विचारलं हे बालक कुठून आलेलं आहे, हे बालक कुठून आलेलं आहे, पहा बरं, पहा बरं म्हणाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने डोळे झाकले, ध्यान लावलं. हे बालक कुठून जन्माला आलंय असं पाहून सांगितलं इतिहास. भगवंताच्या भोलेनाथाच्या क्रोधातून याचा जन्म झालेला आहे. बघू आण त्या बाळाला माझ्या जवळ घेतलं. त्या बाळाकडे न्याहाळून पाहू लागले तेव्हा त्या बाळांनी ब्रह्मदेवाच्या दाढीचा एक केस ओढला, तर तुटला. तुटल्यामुळे डोळ्यात पाणी आलं ब्रह्मदेवाच्या. ब्रह्मदेव स्मित हास्य केले आणि म्हणले माझ्या डोळ्यात अश्रू आणण्याचं सामर्थ्य या बाळात आहे, म्हणून याचं नाव जलंधर असं ठेवा. जलंधर असं नाव ठेवलं. पुढे दैत्यगुरु शुक्राचार्य त्याचे गुरु झाले. यज्ञोपवीत त्याला धारण केलं, त्याच्यावरती अत्यंत सुंदर संस्कार केले आणि पुढे त्याला राजा घोषित करण्यात आला. असुरांचं राज्य स्थापित केला. मय दानवाची कन्या होती वृंदा, तिच्याशी लग्न लावून दिलं. महान पतिव्रता वृंदा. वृंदेशी जलंधराचा विवाह झाला. आपल्या पातिव्रत्य धर्माचं आचरण करत आपल्या पतीला बळ प्रदान करणारी वृंदा आणि असुराचं राज्य स्थापित केलं. संपूर्ण पृथ्वी, सार्वभौम पृथ्वीचा राजा जलंधर झाला. पुढे स्वर्गावरती गेला, स्वर्गावर आपलं राज्य स्थापित केलं. आता त्याची दृष्टी कैलासावर पडली. त्याला वाटू लागलं शंकराला कैलासावरून काढावं आणि आपण कैलास आपल्या ताब्यात घ्यावं. लोक शंकराची पूजा नाही केली पाहिजे, माझी पूजा केली पाहिजे. आणि म्हणून तो प्रयत्न करू लागला. तो नेहमी भगवान शंकराला वाईट शब्दाने, अपशब्दाने बोलू लागला. आता झालं असं की सगळे देव त्राही करत भोलेनाथाकडे गेले, माता पार्वतीकडे गेले. माता पार्वतीने शंकराला सांगितलं एखादी वस्तू आपल्यातूनच उत्पन्न झालेली आहे आणि आपल्याला त्रास देत असेल तर वेळीच तिला सावध करणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही एकदा जलंधराला समजावून सांगा. भगवंतांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण जलंधर काही ऐकेना.
मग देवतांना बोलवलं, देवसेनेला बोलवलं आणि सांगितलं की आता युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. सगळं असुरांचं सैन्य घेऊन हिमालयाच्या पायथ्याला तो येऊन उभा राहिला आणि भगवंताला ललकारायला लागला, तुम्ही जर देव असाल, त्रैलोक्यामध्ये तुमच्याकडे अपरिमित शक्ती असेल तर माझ्याशी युद्ध करा. मी युद्धात तुम्हाला हरवेन आणि मी त्रिलोकाधिपती देवादिदेव महादेव होण्याचं सौभाग्य प्राप्त करेन असं म्हणून बोलायला लागला. आणि देव महादेव त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धासाठी सज्ज झाले. युद्धामध्ये आले, युद्ध सुरू झालं. कितीतरी दिवस युद्ध चाललं, रात्रने दिवस युद्ध चाललं तरी जलंधर हारायचं नाव घेत नाहीये. का? भगवान भोलेनाथ शंकराचा राग म्हणजे जलंधर आहे आणि आपल्याच रागाला आपण जिंकणं तर कठीणच जात की नाही सांगा बरं. तुम्हाला किती जरी म्हणलं राग करू नका, राहतं कधी ते बरोबर येतच, मधून 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 प्रगट होतच. त्याला किती जरी दाबायचा प्रयत्न केला जरा रागाला जिंकणं जडत जातं. वास्तविक ही कथा क्रोधावर कसं नियंत्रण केलं पाहिजे याच्यासाठी या संदर्भातून या अनुषंगाने शिवमहापुराण कथा सांगण्यात आली. भगवंतानेही आपल्या क्रोधावर विजय मिळवला. भगवान परमात्मा ही दिव्य लीला मानवाला करून दाखवतात. जलंधर क्रोध आहे जो आपल्याच अंतःकरणात बसून आहे, क्रोध रूपी राक्षस, आणि त्याच्याबरोबर युद्ध करून आपल्याला त्याला लढून त्याच्याबरोबर त्याला त्याच्यावर विजय प्राप्त करायचे हे दाखवायचंय भोलेनाथाला. युद्ध झालं, हरायचं नाव घेत नाही. आणि विष्णुदेवाने एक चालाखी केली. काय केली? जलंधराची पत्नी वृंदा यज्ञ करीत असे घरी आणि तिच्या यज्ञामुळं ती यज्ञात आहुती देत असे आणि तिच्या पातिव्रत्य धर्मामुळे तिच्या पतीला मोठं सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं. म्हणून देवाने असं ठरवलं, भगवंताने असं ठरवलं, विष्णुदेवाने ठरवलं वृंदेचं पातिव्रत्य धर्म भंग करायचा आणि जलंधराच्या रूपामध्ये घरी आले. वृंदेला असं वाटलं, काय वाटलं वृंदेला? वृंदेला असं वाटलं आपले पतीच घरी आले, आपले पतीच घरी आले असं समजून तिने यज्ञ थांबवलं. तिने विचारलं इशाऱ्यामध्ये मालकाला, कस काय आला? यांनी सांगितलं, माझ्यामध्ये महादेवामध्ये सुला झाली आणि म्हणून आलो. यज्ञावरून जशी उठली, नमस्कार करायला मालकाच्या जवळ गेली, पायाला स्पर्श केलं नमस्कार करण्यासाठी. एवढ्या धर्मभंग झाला आणि त्या स्पर्शातून कळालं का हे माझे पती नाहीत, विष्णू त्या रूपात आले. तेव्हा पतिव्रता असणारी वृंदा म्हणते, कोण आहात आपण? आपण मूळ रूपात या. विष्णुदेवाने मूळ रूप प्रगट केलं. वृंदाला अत्यंत दुःख झालं. इकडे पातिव्रत्य धर्म भंग झाल्यामुळे शंकराने जलंधराला मारलं आणि देव सैन्य विजयी झालं. जलंधराचा प्रेत घेऊन जलंधराचे सैन्य असुरांच्या राज्यामध्ये आले. आपल्या पतीच्या प्रेताला ती पाहते आणि रडायला लागली. शंकराचा धावा केला तिने. भोलेनाथ प्रगट झाले. भोलेनाथाला ती विचारते, काय चुकलं होतं माझ्या मालकाचं म्हणून त्याला अशी सजा दिली, का मृत्यूवाला? भोलेनाथ म्हणतात, वृंदा, तुझा पती असुर होता, अनेक लोकांवर अन्याय करत होता, अत्याचार करत होता. ज्या भगवंतापासून त्याची उत्पत्ती झाली त्याला तो वाईट बोलत होता. तुझं कर्तव्य नव्हतं का त्याला नको म्हणून सांगायचं? वाईट मार्गावर न जाऊ देणं हे तुझं कर्तव्य नव्हतं? तुझं पातिव्रत्य धर्म त्याच्या वाईट कामामध्ये बल प्राप्त करू लागला, त्यामुळे ते पातिव्रत्य धर्म भंग करण्याची वेळ आली आणि म्हणून तुझ्या पतीला मृत्यू प्राप्त झाली. या जगामध्ये कुणीही राहायला आलं नाही. अत्यंत मोलाचं ज्ञान वृंदेला भोलेनाथ सांगतात. जीवन क्षणिक आहे, मृत्यू परमसत्य. मृत्यू लोकातला जो जन्माला आलाय तो एका दिवशी मरत असतो आणि जो मेलाय तो कर्मानुसार पुन्हा जन्माला येत असतो. जातस्य हि ध्रुवर मृत्यू जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यते न त्वं शोचितो मरसे. मृत्यू परम सत्य. मृत्यू कधी कोणाला चुकत नाही, मरण कधी कोणाला चुकत नाही. रूठ कर मुझसे ओ जाने वाले, कम से कम मुझको इतना बता दे, तेरी यादों की जलती चिता में कब तलक मुझको जलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मृत्यू परम सत्य, नहीं टाळता येत.
आणि म्हणून राहायला कुणी आलं नाही, कर्म करायचंय, निघून जायचं, पण काय कर्म केली पाहिजे याचा न्याय निवाडा करण्याकरता तर बुद्धी दिलेली आहे वृंदा. काय कर्म केले जलंधराने, काय कर्म करता आले असते, माणसाचा देव होता आला असता नाही. जर माणसाचा देव होता आला हरकत नाही, माणसाचा माणूस म्हणून तरी जीवन जगावं, पण माणसाचा राक्षस बनला, दैत्य बनला आणि अन्याय अधर्म केलं म्हणून त्याला मृत्यू प्राप्त केली. जलंधरा आपल्या पती बरोबर जलसमाधी घेते आणि यानंतर जलंधराचा उद्धार केला. जलंधराचं भगवंताबरोबर युद्ध झालं. या युद्धामध्ये भगवान परमात्मा जलंधराला मृत्यू प्राप्त करून देतात, अर्थातच त्याचा उद्धार करून देतात. यानंतर शंखचूडाची अत्यंत सुंदर कथा आली. शंखचूड हा एक दैत्य आहे. ज्या वेळेला ब्रह्मदेवाचा नातू कश्यप हा अत्यंत धार्मिक आणि सृष्टी कार्यामध्ये भगवंताला ब्रह्मदेवाला मदत करणारा अत्यंत विद्वान असा होता. दक्षाने त्याला प्रसन्न होऊन 13 मुली लग्न लावून दिलेल्या होत्या आणि त्या 13 मुलींना खूप सारी संतती झाली. कश्यप ऋषी पासून अनेक संतती निर्माण झाली आणि खूप सारी संतती निर्माण झाली. त्यांचं वर्णन किती मोठं आहे सांगता येणार नाही. दक्षाचे 10,000 मुलं होते. 10,000 मुलांना सृष्टीचा वाढवा देवा करा म्हणून पाठवलं. नारदांनी 10,000च्या 10,000 मुलांना दीक्षा दिली. म्हणाले, अरे कशाला मायेच्या नादी लागता, त्या मायेच्या नादी लागलात, लग्न केलात, किती तुमच्या माग कटकट लागणारे, किरकिर लागणारे माहितीये का. संसाराचं सगळं रूपरेषा पटवून दिली. 10,000 मुलं दक्षाचे जाऊन संन्यास घेतले आणि संसाराचा त्याग केला. कश्यपाच्या 13 पत्न्या, त्यापैकी एक दनू नावाची पत्नी होती आणि त्या दनूचा मुलगा दंभ, त्या दनूचा मुलगा विप्रचित, विप्रचितचा मुलगा दंभ आणि दंभाचा मुलगा पुढे शंखचूड. आणि मग शंखचूड जो आहे तो पुढे त्रैलोक्य विजय प्राप्त केला त्यांनी आणि दिग्विजय प्राप्त करून झाल्याच्या नंतर आता तो स्वर्गावर स्वारी केला आणि अन्याय करू लागला पृथ्वीवरच्या लोकांवर. शंखचूडाची पत्नी होती तुळशी. आपण ज्या तुळशीचा विवाह करतो ना, ती महान पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतेने तो अत्यंत बलवान झालेला होता. युद्धामध्ये भगवान शंकराला तो अजय्य होऊ लागला. देवाने विचार केला, याला मारण्यासाठी काय करावं. पुन्हा एकदा विष्णुदेवाने तीच प्रक्रिया, तिचं तुळशीचं पातिव्रत्य भंग करण्याची प्रक्रिया केली. तुळशीचं पातिव्रत्य भंग केला आणि इकडे शंखचूड मारला गेला युद्धामध्ये. तुळशीने भगवंताला विचारलं, प्रभू मी तर एवढ्या पवित्र मनाने माझ्या नवऱ्याची भक्ती करत होते, माझं का पातिव्रत्य भंग केलं विनाकारण विष्णुदेवाने. आणि आता लोक मला सगळेजण नाव ठेवतील, इतिहासामध्ये माझं नाव वाईट दृष्टीने घेतलं जाईल. भगवंतानी तिला आशीर्वाद दिला. म्हणजे तुळशी, भगवान परमात्मा शाळीग्राम रूपाने प्रगट होतील आणि शाळीग्रामाबरोबर तुझं लग्न लागेल. तुला पवित्र मानला जाणार नाही, हिंदू धर्मामध्ये तुला अत्यंत पवित्र मानलं जाईल. तू वृक्ष रूपाने प्रगट होशील आणि वृक्ष रूपाने तू ज्याच्या दारासमोर असशील त्याच्या घरावर येणारे प्रत्येक संकट टाळण्याचं सामर्थ्य तुला प्राप्त होईल, दैवत्व प्राप्त होईल असं वरदान तुळशीला भगवान भोलेनाथ शंकराने दिलं. आणि म्हणून आपण तुळशी आपल्या दाराच्या समोर लावतो. तुळशीचा विवाह शालिग्रामाबरोबर आपण करतो, तुलसी विवाह सोहळ्यास. आणि मग तुळशीला अशा प्रकारे भगवंताने तिचा उद्धार केला. तुळशीला तिचं पातिव्रत्य भंग होऊन सुद्धा भगवंतांनी खऱ्या अर्थाने तिचा मानभंग न होऊ देता तिला केवढं मोठं सौभाग्य प्राप्त भगवंतांनी करून दिलेले. म्हणून शिव महापुराणामध्ये ना अशा सुंदर सुंदर कथा ऐकल्या की भगवान परमात्मा थोड्याशा भक्तीवर प्रसन्न होऊन किती काय काय भक्तांना देणारे आहे. आपल्या जीवनातले दुःख जे आहेत ना ते तर फार कमी आहेत. आपल्या जीवनातले हे सगळे जे दुःख आहेत, हे दुःख भोलेनाथाला जर आपण सांगितलं मनोभावे
या कर्माबरोबर लढण्याची ताकद दे, शक्ती दे, हे कर्म लवकर संपले पाहिजेत असं नामस्मरण माझ्याकडून करून घे असं जर आपण म्हणालो तर भोलेनाथाच्या नामस्मरणाने जीवनातले सगळे कर्म नाहीसे होतील आणि परमपदाची प्राप्ती होईल। यानंतर पुष्पदंताची कथा आलेली आहे, अत्यंत सुंदर आहे। पुष्पदंतानी भगवान भोलेनाथ शंकराच्या स्तुतीपर 45 श्लोक शिवमहिम्न गायलेले आहेत। अत्यंत सुंदर श्लोकामध्ये पुष्पदंतानी भगवान भोलेनाथ शंकराची स्तुती केली। शिवमहिम्न स्तोत्र जे आहे हे स्तोत्र जर आपण पाठ केलं तर आपल्या घरात कधीच लक्ष्मी कमी पडणार नाही, तिची सदैव कृपा राहील। विद्या माता सरस्वतीची कृपा आपल्यावरती प्राप्त होईल। शिवमहिम्न स्तोत्र अत्यंत जड आहे, शिकायचं म्हणलं तर फार कठीण, जी वळत नाही। संस्कृत आहेत श्लोक, त्याच्यापैकी 1 2 3 श्लोक 45 श्लोक सगळे येतात मला, पण 2 3 म्हणते। आता तसं सर्दी झाली नाही म्हणा वाटत पण तरी म्हणते। हरिहि ओम ओम महिम्ना पारते परम विदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर ब्रह्मादिनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावती कृणन् ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकरः अतीत पंथानं तव च महिमा वामनसयोरतर्व्यावृत्यायं जगितमपेदते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतविद गुणगस्य न वचा पदे दर्वाचिने पतति मनगस्य न वचा। सुंदर श्लोक असं डोक्यात मारू 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 शिकवलेले असतात। समाधीचा अभिषेक करताना अत्यंत कठीण श्लोक असल्यामुळे उच्चार करताना बेंबीच्या देठापासून उच्चार करावा लागायचा। उच्चार चुकला की खणखण असे मारायचे। आज कौतुक वाटते त्या गोष्टीचं, गुरुकृपा किती मोठी असते। देवाऱ्यामध्ये शिवलिंग आहे मठामध्ये आणि त्या शिवलिंगाची पूजा करताना ज्या वेळेला आम्ही असं म्हणतो त्याला असं वाटतं की त्या शिवलिंगाच्या मधून आतून डोळे उघडून भोलेनाथ पाहतात का काय अशी अनुभूती होती। एवढी ताकद आहे त्या मंत्रामध्ये। बरं मला एक सांगा, एखादी बाई आहे ती उदार नाही, तिला काही कोणाला द्यावं वाटत नाही, घ्यावं वाटत नाही, कोणाचं काही असं कृपण बाई आहे। तिच्या घरी आपण गेलो आणि आपल्याला भूक लागली, आपल्याला नाश्ता करायचा आहे, पण तिचा स्वभाव कसा आहे? कंजूस स्वभाव। तिचा स्वभाव कसा आणि मग आपण तिथे गेलो आपण जर म्हणलो तिला काकू मी असं ऐकलंय तुम्ही वांग्याची भाजी लई चांगली करता म्हणे, स्वयंपाक लई सुंदर करता म्हणे, सगळ्या गल्लीतले लोक तुमचं नाव घेतात, तुम्ही खूप चांगले आहे, तुमचं घर तुमचं माहेर अरे वा तिथे आमच्या भावने जवळचे असं जर आपण बोलायला लागलो ती बाई आपल्याला नाश्ता करून दिल नाही देणार। आपण एखाद्या माऊलीला कृपण माऊलीला जाऊन तिचा जर मोठेपणा गायला तुम्ही किती चांगले आहे, किती सज्जन आहे, तुम्ही किती चांगल्या घरून आला, तुमचं माहेर चांगलं आहे, तुमचे भाऊ किती चांगले, तुमच्या बहिणी किती चांगले आहेत, तुमचे आई वडील किती छान आहेत, तुम्ही किती छान घर सजवले हो, किती छान स्वच्छ घर ठेवले, किती सुंदर संस्कार दिले तुमच्या मुलाला, असं जर आपण तिथं जाऊन तारीफ केली त्या बाई ती आपल्याला चहा देईल की नाही, आपल्याला नाश्ता देईल। मग आता एका सामान्य बाईची स्तुती केली तर ती आपल्याला चहा नाश्ता देईल, भगवंताची स्तुती केल्यावर देव आपल्याला काहीच देणार नाही का? पण स्तुती करता आली पाहिजे आणि मग ती स्तुती आपल्याला आपल्या भाषेत कुठं नाही जरी आपल्याला सहज करता आलं, महादेवा तू किती चांगला आहेस, महादेवा तू संध्येला प्रसन्न झालास, महादेवा तू जलंधराचा उद्धार केलास, महादेवा तू पुष्पदंताला आशीर्वाद दिलास, एवढा रावणासारखा रावण पण त्याला तू सोन्याची लंका दिलीस देवा, एवढं तुम्ही मना आपल्याला नाही जर काही श्लोक आले, नाही जर कुठले काही मंत्र आले हरकत पण हे भोळं जमेल आपल्याला ज्या शब्दात जमेल देवा तुझ्या मनात आलं काही होणार नाही, तुझ्या मनात आलं तर माझ्या तेव्हा स्वर्ग होऊन जाईल,
डोळे उघडून बघ देवा, माझ्या वंशाची वेल वाढू देवा, माझ्या पोराला नोकरी लागू दे देवा, माझ्या नातवाचं काम होतं. काय काय जे तुम्हाला मागायचं मागा. तसं मागण्याच्या बाबतीत आपण लई बहादर, आपल्याला काही सांगायची गरज नाही. काय काय मागतो देवाला देव जाणे, किती मागतो देवाला देव जाणे. कसं 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 असेल बरं ते देव. पंढरपूरला गेले ना तर मंदिराच्या बाहेर असे भिकारी बसलेले असतात, त्यांच्या हातामध्ये काय असतात, कटोरे असतात. त्या कटोऱ्यामध्ये भीक मागत असतात. माय बाप दान करा, दाते हो दान करा असं म्हणत असतात. बरोबर. धर्म करा, रुपया दान द्या असं ते म्हणत असतात. आणि मध्ये एक लाईन लागलेली असते दर्शनाला. रुक्मिणी मातेने देवाला विचारलं, म्हणले मधल्या रांगेत आणि बाहेरच्या रांगेत काय फरक आहे देवा? काही फरक नाही म्हणले, मधले आणि बाहेरचे सारखेच म्हणले. कसं काय फरक एवढाच आहे म्हणले, बाहेरचे कटोरे घेऊन बसले की बिना कटोरेचे आले, तेवढाच फरक. तर बाहेरले बरे रुपये द्यायला बसतात, मधले त्याच्यापेक्षा बेकार म्हणले. राम देवाला काय काय मागतात देव जाणे. काय मागा. एक माणूस लालबागच्या राजाला गेला, लालबागचा राजा बघायला गणपती उत्सवात मुंबईला लालबागचा राजा बघायचा म्हणून गेलो. मोठा लेट असा लालबागचा राजा असा करून पाहायला लागतो. केवढं त्याचं पाय, एवढं मोठं त्याचं पाय त्या देवाच्या पायाच्या जवळ गेला आणि पायावर असं डोकं ठेवलं. आणि गणपती बाप्पाला म्हणते, देवा माझ्या बायकोला लई साड्याची हवा आहे बघ म्हणते. लई साड्या घ्या वाटतात माझ्या बायकोला. देवा माझ्या बायकोला एक साडी, मला एक गाडी, बाकी काय नाही मला एवढीच अपेक्षा. देव बसले त्याच्या सिंहासनावर, गणपती बाप्पा उठून उभे राहिले किंवा कानपट्टीत वळली त्याच्या. म्हणले का मारलो विचार. त्यांनी कळाला हात हलवला, मला का मारलं देवा मला. म्हणले गाडवा, तुला जर मला गाडी देता आली असती तर मी कशाला उंदरावर फिरलो असतो. म्हणले काय मागाव देवाकडे जाऊ, काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण असे तुम्ही सांगा. संतांच्या जवळ गेल्यावर हे मागणं मागावं, देवाच्या जवळ गेल्यावर काय मागावं. ते तुझं जे सुंदर रूप मला दिसते की नाही ध्यानाला बसल्यानंतर, परत कधी त्या रूपाचा नाही विसर पडला पाहिजे. परत कधी मी त्या संसारात नाही अडकून राहिलो पाहिजे. वमिलिया अन्ना लाळ न घोटे रसना, त्या संसाराचा मला वीट यावा. संसारात लई इंटरेस्ट जे मला येते की नाही संसार करण्यामध्ये, माझे लेकरं, माझं घर, माझा संसार, माझं हे, माझं ते, माझा नवरा, माझं शेर, हे सगळं हे माझं याच्यावर जे माझं प्रेम आहे, सगळ्यावरचं प्रेम जावं फक्त माझा देव. हे सगळं तर आहे ते देवानं दिलेलंच आहे. पण तराजू ठेवलं, तराजूच्या पारड्यात एकीकडे नवरा, शेत, घर, लेकरं, सगळी संपत्ती, सोनं चांदी, पैसे रुपये, सगळे नाते गोते ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात देव ठेवला. आणि दोन्ही पैकी काय घेणार म्हणून जर विचारलं, काय घेणार तुम्ही? काय घेणार? थांबा ना, तुम्ही कशाला त्यांना प्रेरित करते? त्यांच्या मनातून येऊ द्या की काय घेणार. असं तराजू धरलं, एकीकडे सगळा संसार, या तराजूच्या पारड्यामध्ये नवरा आहे, लेकर आहे, संसार आहे, तुमचे दागिने आहे, तुमचं घर आहे, आणि ह्या तराजूच्या पारड्यात साक्षात परमात्मा महादेव घेऊन बसलाय. काय घेणार? काय घेणार? कधी घेणार? आज घेणार? आज घेणार? पक्क ठरलं? बघा आता नाही घरी जाऊन देणार असं म्हणल्यावर. कितीतरी वेळा आयुष्यात ते वेळ येते, ती प्रसंग येते, पण आपण निवडतो संसार. नाही घेऊ शकत देव आपण. देव द्यायला घरापर्यंत संत आले तर लोक काय म्हणाले होते त्यांना? देव द्यायला घरापर्यंत संत आले, निज घेऊन पुरत का निज तत्व द्यायला देव घरी घेऊन आले. लोक काय म्हणले? आम्हाला देव लागत नाही. काय म्हणाले लोक? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. घरापर्यंत देव आला, देव घ्या म्हणून संत द्यायला आले. लोक म्हणतात देव न लगे साठवणीचे रुतले जागे. साठवायला देवाला जागा नाही. एवढी जागा, एवढं मोठं घर बांधलंय, काय मग या घरात लई पसारा संसाराचा मांडलाय, देव ठेवायला जागा नाही. एवढं मोठं हृदय आहे, काय काम करता हृदय भरून गेले, देव ठेवायला जागा नाही.
तुम्ही म्हणता देव घेणार, कधी घेणार? देव घेतलं का संसार जवळ राहत नाही, आणि संसार उचलला का देव जवळ लवकर येत नाही. तुम्ही ज्या जागेवर बसला तिथं दुसरं कोणी येऊन बसेल का? तुमच्या डोक्यावर बसेल का येऊन? तुम्ही इथली जागा रिकामी करावं लागेल तेव्हा दुसरी येऊन बसते. तुम्ही तोपर्यंत दुसरा बसू शकेल का? नाही बसू शकत. तसंच देव हृदयात आहे, संसार तिथं थांबत नाही, संसाराचा मोह तिथं थांबत नाही, आसक्ती तिथं थांबत नाही. अनेकदा का ते आसक्ती मनात आली, देव तिथून निघून गेलेला असतो, म्हणूनच ती आसक्ती येत असतात. म्हणून माऊल्यांनो लक्षात ठेवा, काय सांगायचे मला की भगवंताला प्रेम करण्याकरिता, भगवंताची भक्ती करण्याकरिता आर्त भाव पाहिजे. संतांच्या जवळ जाऊन, भगवंताच्या जवळ जाऊन काय मागा, किती मागा, किती जरी मागितलं तर आयुष्यामध्ये कमीच पडणार आहे. म्हणून जे आहे, जसं आहे, जेवढं आहे तेवढं समाधान मानलं की माणूस समाधानी होत असतो. बाणास इकडे शंखचूडाच्या पत्नीचा व्रतभंग केला, शंखचूड हरला आणि युद्धामध्ये तो मारला गेला. यानंतर अंधकासुराची सुंदर कथा आली. हिरण्यक्ष वधानंतर हिरण्यकशिपूचा जो भाऊ होता हिरण्याक्ष, त्या हिरण्याक्षाने तपश्चर्या केली आणि त्याला भगवान शंकराला त्याने पुत्र मागितले. भोलेनाथ म्हणाले, माझ्याच भ्रुकुटी मध्यातून एक आंधळा मुलगा जन्माला आलेला आहे, 8 वर्षाचं वय आहे त्याचं. तुझ्या प्रारब्धात मुलगा नाही, म्हणून माझा मुलगा मी तुला देतो. स्वतःचा मुलगा दैत्य राजाला हिरण्याक्षाला पुत्र देऊ केला. अंधकासुराला घेऊन घरी गेले आणि अत्यंत सुंदर सांभाळायला लागले. शंकराचा हा प्रसाद आहे, भोलेनाथाचा हा प्रसाद आहे, म्हणून पती पत्नी दोघे सांभाळू लागले. अंधकासुर थोडा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्यांनी तपश्चर्या केली. तप केलं, ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं. ब्रह्मदेव प्रकट झाले, म्हणजे काय पाहिजे सांग. त्यांनी सांगितलं दृष्टी द्या. दृष्टी दिली, जग पाहायला चालू केला. बरेच दिवस दृष्टी बंद होती, दिसत नव्हतं, आणि जेव्हा दृष्टी प्राप्त झाली तेव्हा जगाकडे पाहायला लागला, सुंदर जग पाहायला. दृष्टी आल्यानंतर ज्ञान दृष्टी संपून गेली आणि ज्ञान दृष्टी प्राप्त व्हायचं असेल तर ही नेत्र दृष्टी बंद करावी लागते. डोळे बंद केल्याशिवाय तिसरा डोळा उघडत नाही, ज्ञानचक्षु उघडत नाही. आता हा राजा झाला दैत्यांचा, सगळीकडे आपला आधिपत्य स्थापित केले. एका दिवशी त्याचे 2 सेनापती फिरत कैलासामध्ये गेले. सुंदर माता पार्वतीला पाहिले, पळत आले. अंधकासुराला सांगितलं, अंधकासुर इतकी सुंदर स्त्री आहे, इतकी सुंदर स्त्री आहे, एवढी सुंदर स्त्री आहे जगात दुसरीकडे कुठे नाही. असं स्त्री रत्न जर तुम्ही आणलं आणि तुमच्या राज सिंहासनावरती बसवलं तर तुमची शोभा आणखीन वाढेल. कुठेही स्त्री रत्न कैलाश पर्वतावर एकटीच कशी राहते ती स्त्री तिथं नाही, तिचा एक म्हातारा नवरा पण आहे. पार्वतीचा म्हातारा नवरा कोण? पार्वती पती महादेव काय आहे? म्हातारे आहे आणि माता पार्वती तरुण दिसते. त्यामुळे असुरांनी जाऊन असुर राजाला सांगितली माहिती, अत्यंत सुंदर देखणी सुंदरी आहे ती आणा तुम्ही. तेव्हा यांनी पत्र लिहिलं शंकराला, म्हणले हे भोलेनाथ, तुम्हाला तुमची जी पत्नी आहे पार्वती, तिला सांभाळणं होत नाही. ती अत्यंत सुंदर आहे, अत्यंत देखणी आहे, कोमल आहे, सुकुमारी आहे. तुम्ही तिला आपल्या जवळ ठेवली आहे, तुम्ही तिला सांभाळू शकत नाही. तिला सांभाळण्याची योग्यता माझ्यात आहे. इतकी देखणी स्त्री बर्फावर कशी चालेल? तिला राहायला घर नाही. तुमच्या सोबत काय ठेवली तुम्ही? आमच्या राजमहालात ती राहिली पाहिजे. एवढं भलं मोठं पत्र लिहिलं अंधकासुरानं. शंकराला ते पत्र दिलं. शंकराने ते पत्र वाचलं. माता पार्वती पत्र पाहिल्या, रागावल्या, क्रोधावल्या आणि माता पार्वती क्रोधायमान झाल्या. म्हणजे पाहत्या आता अंधकासुराला भोलेनाथ म्हणतात, थांब पार्वती, एक विचारू. भोलेनाथाचे पुत्र अंधकासुर, माता पार्वतीचे पुत्र अंधकासुर, अशी कल्पना मातेविषयी करू शकतात का? हे जे शिवपुराणात लिहिलंय हे योग्य आहे का? हे योग्य वाटतं तुम्हाला?
हे योग्य नाही. मग तरी असं पुराणात लिहिण्याचं सामर्थ्य आलं किंवा ती घडलेली घटना लिहून ठेवली तर का लिहिली सांगू का? कोण आहे अंधकासुर सांगा बरं तुमच्या मते? कुणाला म्हणा आपण अंधकासुर? हे जे इथं ग्रंथात अंधकासुर सांगितलं तो एकच आहे. समाजात असे अंधकासुर किती आहेत सांगू? कोण आहे? आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या स्त्रीकडे जे वाईट दृष्टीनं पाहतात ना लोक, आपल्या आई समान असलेल्या स्त्रीला सुद्धा जे वाईट दृष्टीनं पाहणारे जेवढे जगातले लोक आहेत ते सगळे अंधकासुर आहेत. आणि त्याची कथा इथे शिवपुराणात सांगण्यात आलेली, लक्षात ठेवा. समाजामध्ये आईच्या वयाच्या स्त्रीला सुद्धा वाईट दृष्टीने पाहणारे कितीतरी हजारो लोक आपल्याला पाहायला मिळतील. ही जी वृत्ती आहे आपल्या आईच्या वयाच्या समान स्त्रीला वाईट दृष्टीने पाहण्याची वृत्ती, ही जी वृत्ती, ही वृत्ती अंधकासुर, ही वृत्ती राक्षस आहे. आणि तिची कथा इथे सांगायला गेला. माता पार्वती शंकराला सांगतात बोला, आणि मग शंकरांनी निरोप पाठवलं की पार्वती तुझी माता आहे, मी तुझा पिता आहे. असं बोलणं, असं वागणं ठीक नाही. तरी सुद्धा त्याची दृष्टी काही कमी झाली नाही. मग युद्ध झालं आणि युद्धामध्ये अंधकासुराचे डोळे फोडले भगवंतांनी. डोळे फोडले का फोडले? रे ज्या दृष्टीने केवळ पापच पाहायचं असेल तर ते डोळे असल्यापेक्षा नसलेले बरे ना. एक प्रसंग आठवतो. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ भिक्षा मागायला गोरक्षनाथजी गेले गावामध्ये. मच्छिंद्रनाथ बसलेले होते. एका बाईने वडे दिले आणि ते मच्छिंद्रनाथाला खूप आवडले. आवडल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले गोरख मला हे वडे खूप आवडले, जा अजून घेऊन ये मागून. अजून गेले गोरक्षनाथजी त्या बाईच्या दाराला. तिला वडे मागितलं. ती काय म्हणते, बरं रे तुला तुझ्या गुरुला सारखं सारखं वडे खा वाटतात. ती गुरु तिथं बसून मागतोय, तो शिष्य इथं दारावर मागायला आला. किती तुमची गुरु शिष्याची भक्ती श्रेष्ठ आहे. तुला तर तुझा गुरु एवढा प्रिय आहे तर काढून दे डोळे. मग डोळ्यात डोळे काढले. बुभळ डोळा काढून काढला. डोळा ओढ्याच्या बदलात असं बोट घातलं, असं बुबळात ही पापणी फाकवली, मध्ये बोट घातलं मोडून काढलं. काही यात्रा झाल्या असतील, किती त्रास झाला असेल. बुबळ काढून दिलं. रक्त व इथून धार लागली. ते रक्त असं वर नास मध्ये लोटलं आणि असं दाबून धरले डोळ्याला. त्या बाईला माहिती देऊ ना वडा माझ्या गुरुला घेऊन द्यायचं. हे दृश्य पाहिली ती घाबरली. तिच्याकडे जेवढे वडे होते ते सगळे वड्याचं पातेलच देऊन टाकले. घेऊन जा म्हणली पटकन, इथून थांबू नको आता. गोरक्षनाथजी डोळ्यावर हात धरून डाव्या हातानं डोळा झाकत उजव्या हातानं गुरुला वडे देतात आणि पटकन तिकडे फिरून जातात. गुरुदेवाने विचारलं, मच्छिंद्रनाथ विचारतात, गोरख काय झालं डोळ्याला? काही नाही, कचरा गेला, लाल झाले डोळा माझा. डोळ्यात कचरा गेलाय, डोळा लाल झालाय म्हणाले. गुरुदेव जवळ घेतले वडून गोरक्षनाथ. हात डोळ्यावर तर बुबळच दिले बाहे. मच्छिंद्रनाथ विचारतात, गोरख कसं झालं बरं हे सगळं? गोरक्षनाथ म्हणतात, जब आईच्या घरी गेलो तो वडे मागायला त्याने डोळा मागितला, मग दिलो गुरुदेव काढून. डोळ्यात अश्रू आले मच्छिंद्रनाथाच्या. बाळा वडे खाण्याची इच्छा मला झाली पण डोळा दिलास काढून. एक इतकं सुंदर वाक्य गोरक्षनाथजींचं. गोरक्षनाथजी म्हणतात, गुरुदेव काय कामाचे म्हणले हे डोळे? एरवी तरी या डोळ्यांना हे डोळे पापीच होतात आणि मी पापृष्टी डोळे दिले जर काढून तर काय बिघडलं म्हणतात. काय समर्पक भाव आहे शिष्याचा. केवढा नाथ संप्रदाय श्रेष्ठ आहे, केवढी अनमोल कृपा इतर संप्रदायावर नाथ संप्रदायाची, किती व्यापकता आहे विचारांची. आणि म्हणून डोळे म्हणजे काय मोठी गोष्ट म्हणजे पापी डोळे. एवढ्या गोष्टीला पापी होतात. कोणाची चप्पलच बघितली की त्याच्यावर जातात, कोणाच्या गळ्यातलं गंठणच बघितलं की कोणाची अंगठीच बघितली, कोणाची साडीच बघितली.
कशावर पापी होतात म्हणले डोळे. असं तर ह्या डोळ्यांना देव दिसतच नाही म्हणले, सगळीकडे देव भरून उरलाय. त्या चैतन्याला कधी बघायचा प्रयत्नच केले नाही त्या डोळ्यांनी. काय जेव्हा डोळे उघडले, एखाद्या वस्तूवर एखाद्या पदार्थावर दृष्टी पडली का वाईट, ते माझ्याकडे नाही, हे माझ्याकडे नाही, तशी अंगठी करून घ्यायचे, तसे कानातले करून घ्यायचे, तशी साडी घ्यायचे, तसे सँडल घ्यायचे, तसंच घर बांधायचं, तशीच गाडी घ्यायची. हे डोळे किती विषय निर्माण करणारे. दिले काढून तर काय बिघडलं गुरुदेव. बरं झालं. दृष्टी पापी होत असते माणसाची नेहमी. हे डोळे हे डोळेच जे माणसाला पाप करायला परावृत्त करत असतात. या डोळ्यामुळे सगळं घडत असतं. लक्षात 80% विषय या डोळ्यामुळे निर्माण होत असतात. आणि म्हणून ही दृष्टीच संतांनी बदलून टाकली. या डोळ्याची दृष्टीच बदलून टाकली. संतांनी सांगितले, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तिथे धाव गेही राही विठोबाचे पाय. डोळ्यांचा विषय नारायण बनवून टाकला. आणि ज्या दिवशी संन्यास दीक्षा होत होती ना आमची, त्या दिवशी आमच्या गुरुदेवाने मला प्रश्न केला, तुम्ही एवढी कथा करता, एवढ्या समाजात फिरता, एवढ्या लोकांमध्ये फिरता, मग तिथं तुम्हाला एवढे माणसं भेटतात, एवढे पुरुष मंडळी भेटतात, एवढे कार्यकर्ते मंडळी भेटतात, मग आता तिकडे गेल्यानंतर तुम्ही संन्यासी झाले, दीक्षा घेतली, मग तुमची जर दृष्टी वाईट झाली, तुमच्या मनामध्ये जर कोणात विषयी विकार निर्माण झाला, तर मग तुम्ही काय करणार, असा प्रश्न केला. दीक्षा देत असताना समाजामध्ये असं माईक हातात घेऊन गुरुदेवांनी प्रश्न केला. उत्तर नव्हतं माझ्याकडे, काही खाली माली, कारण मला काही माहितीच नव्हतं. गुरुदेवांनी हसले आणि म्हणले, सांगू बेटा, आज कृपा करतो म्हणले तुमच्यावर, ह्या समाजाला साक्षीला ठेव. जिथे जिथे कथा कीर्तन करण्यासाठी जाल, जे जे तुमच्या समोर सगळे माणसं येतील, ती सगळी भगवंताचं रूप म्हणून त्यांच्याकडे पाहायचं. तुम्ही त्यांच्या आई आहात, ते तुमचे लेकरं आहेत म्हणून पाहायचं. आईची कधी लेकरावर दृष्टी वाईट होत नसते. जगत जननीच्या रूपामध्ये सगळ्या जगामध्ये फिरायचं. जगाकडे वाहत असताना कोण स्त्री आहे, कोण पुरुष आहे, कोण लहान आहे, कोण मोठं आहे, कोण तरुण आहे, कोण म्हातारा आहे, हे नाही पाहायचं वक्त्यानं. मग काय पाहायचं, महादेव नटून बसला या सगळ्या रूपात म्हणून सांगायचं. महादेवाला कथा सांगायची, माणसांना नाही. माणसांना कथा सांगितली की द्वेष तयार होतो, काम क्रोधाधिक विकार निर्माण होतात. महादेवाला कथा सांगायला लागलो, पुढं कोण बसलाय, या सगळ्याच्या रूपात नटून. दृष्टिकोनावर महादेवावर असली पाहिजे दृष्टी. ही म्हातारी आहे, ती तरणी आहे, तो पुरुष आहे, तो तरुण आहे, तो लहान आहे, हे नाही, हे डोक्यात नाही. सगळीकडे परमतत्व भरून उरले. संन्यास हा इति संन्यास, संन्यास दीक्षेची व्याख्या आहे काय, ज्याची दृष्टी समान झाली, ज्याचा न्यास समान झाला, ज्याला सगळे समान आहे दृष्टीमध्ये, ते खरं संन्यास. आणि याची व्यापकता हे विश्वची माझे घर, अशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरा फळा अंधकासुर. प्रत्येक तो व्यक्ती आहे ज्याच्या दृष्टीमध्ये पाप आहे, आणि म्हणून डोळे कंट्रोल मध्ये असले पाहिजेत आपल्या. सरळ बघत बघत माणूस असं करते, डोळे सरळ बघत डोळ्याची भावली बदलते, आणि ती कळते आपल्याला बदललेली. कसं बघलाय बघ, खोबडासारखं ध्यान देऊन बघलाय, कसं पाहायला बघ, असं म्हणतात महिला मंडळ, मुली म्हणतात असं का, दृष्टी बदललेली कळते, विकार त्या दृष्टीमध्ये आलेले लक्षात येतात. म्हणून लक्षात ठेवा, दृष्टीचे सगळं करणारी डोळ्यांना जर समजा विषय लावून दिले, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे भगवत दर्शन सगळ्या ब्रह्मांडामध्ये जर आपण करायला शिकलो, मग विकार जिंकणं, विषय जिंकणं फार अवघड नाही, फार सोपं आहे. दृष्टी जिंकता आली पाहिजे, डोळ्यातले विषय जिंकता आले पाहिजे, आणि ही गुरुकृपा असते बरं का. गुरुची कृपा ज्याला झाली ना, त्याला विषय सहज जिंकता येतात, कारण गुरु ती शिकवतात कलाटणी. जीवनाला कलाटणी द्यायला गुरु शिकवतात.
त्या विकारांबरोबर कसं युद्ध करावं ते गुरु शिकवतात, कारण ते स्वतः त्या विकारांवर मात केलेले असतात. त्यामुळे ते शिकवतात शिष्याला. बिना गुरुचे जे झालेले असतात ते मात्र अडकून पडतात. गुरुच्या संगतीत जो लहानाचा मोठा झाला, गुरुच्या संगतीत जो तयार झाला, तो नक्की तयार झालेला जीव नक्की तरुण जातो, उद्धरून जातो, स्वतः जातो, इतरांचा उद्धार करतो. पण जो गुरुच्या संगतीत वाढलेला नाही, मग मात्र तो कधी कुठे फसेल सांगता येत. हे बोलण्यापुरतं नाही आहे, हे मी जगते तुम्हाला सांगतो. मी नुसतं बोलण्यापुरतं वाक्य पाठ केलेले वाक्य नाही, मी हे जगते, हे विषय जगते मी हे. आणि म्हणून कधी कधी लक्ष करा माझ्या बोलण्याकडे. तुम्ही व्यासपीठावर बोलण्याकडे लक्ष करा, किंवा व्यासपीठावरून खाली उतरल्यावर लक्ष करा. मी कधी कोणाला बोलताना हा माय बोला, काय माय फोन केला होता तुम्ही मला, काय होतं माय, पुरुष असला तरी आणि स्त्री असली तरी मी माय माय बोलते. कारण माय लेकराला माय म्हणूनच बोलत असते. समोरचा माणूस किती जरी विकारानं बोलायला लागला, हा माय बोला, फोन केलतात मला, काय काम होतं. हे माय शब्द आहे ना, एका क्षणात त्या व्यक्तीला स्थिर करणारा असतात. म्हणून ती भाषा सुद्धा तशी वापरता आली पाहिजे. हे असं त्रिपुंड्र जे लावलेलं आहे ना, असं त्रिपुंड्र का लावायचं, का डोक्यावर पदर घ्यायचं, का डोक्यावर असं पदर घेतला त्रिपुंड्र लावलं की पाहणाऱ्याच्या दृष्टी आपोआप उच्च होतो, मनामध्ये उच्च भाव तयार होतात. एक इतभर जर गळ्याचा गळा ब्लाऊजचा कापलेला असेल आणि जर पदर सुद्र काय होईल सांगा बरं, दृष्टी काय होईल, दृष्टी अर्धी पाठ उघडी असेल, पदर नीट घेतलेला नसेल, डोक्यावर पदर नसेल, दृष्टी काय होईल सांगा बरं. तुम्हाला आवडेल तुमच्याविषयी वाईट भावनेला पाहिलेला नाही आवडणार. तुम्हाला जर समजा एखादा रस्त्यानं जाणारा व्यक्ती वाईट नजरेनं पाहिलेला आवडेल, तुम्हाला नाही आवडणार. तुम्ही व्यवस्थित राहिल्यावर त्याची दृष्टी वाईट होईल काय. व्यवस्थित राहणं कुणाचं कर्तव्य आहे. सौंदर्य शरीर दाखवण्यात नाहीये, सौंदर्य मर्यादित राहण्यात. जे मर्यादा सांभाळणारी असते ना ती खूप सुंदर दिसते. जी मर्यादा सांभाळणारी असते ती खूप खूप सुंदर असते, कारण त्या मर्यादेमध्ये तिचं सौंदर्य द्विगुणित होत असतं. आणि जिने आपले अंग प्रदर्शन केलं ना, अंग प्रदर्शन करणारे जे असतात ना, तर जरी सुंदर असल्या तर ज्या अंग प्रदर्शन करतात त्या सुंदर दिसत नाही, त्या सुरूपनकेच्या लेकी, पुतनेच्या लेकी दिसतात. कारण पुतना अंग प्रदर्शन करत करत गोकुळात गेली होती. लक्षात ठेवा. आपल्या मुलांना संस्कार द्या. अंगावर ओढणी असावी, अंगावर पदर असावं, अंग झाकून असावं, शॉर्ट टॉप वापरायची पद्धत बंद करा म्हणा. जीन्स पॅन्ट टी शर्ट घालायची आपल्या इकडची प्रथा नाहीये, मर्यादा नाहीये. पण ते जरी घातलं समजा, ते ड्रेस जरी वापरले तर त्यात अंग नाही दिसलं पाहिजे, त्याची दक्षता घेतली पाहिजे. एखाद्या वेळेला गाडी चालवायची, एखाद्या वेळेला घाई मध्ये लवकर ड्युटी करणाऱ्या मुली, शाळेला जाणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या मुली, त्यांना घाई त्या सगळ्या ड्रेसचा पेहराव करायला वेळ लागत असेल, हरकत नाही, घालू दे पॅन्ट शर्ट, हरकत नाही. पण त्यात अंग प्रदर्शित नाही झालं पाहिजे, त्याची दक्षता घ्या. असेही कपडे पॅन्ट शर्ट मध्ये सुद्धा लॉंग टॉप आहेत, असं तुम्ही करू शकता. आणि मग जे प्रकार घडतात समाजामध्ये, वाईट दुष्टांचे दुष्परिणाम जे भोगावे लागतात, मग आपणच त्याचा कितीतरी मोठा उठाव करतो, आपणच त्याचा विरोध करतो, आपणच त्या वाईट प्रवृत्तीला खतपाणी घालतो. असं दोन्ही दरडीवर हात ठेवून चालणारे आपण ठरवलं पाहिजे आपल्या समाजाला की आपण मर्यादेचं पालन केलं पाहिजे. अंधकासुरासारख्या दृष्टी असणारी समाजामध्ये अनेक पुरुष त्यांच्या नजरेपासून स्वतःला वाचवायचं असेल तर मर्यादेचं पालन करा. तुमची मर्यादा तुम्हाला सांभाळणारी आहे, तुमची मर्यादा तुमचं रक्षण करणारी आहे.
एखाद्या झाडाला कुंपण लावून ते झाड मोठं व्हावं, सशक्त व्हावं. झाड लहान आहे तोपर्यंत त्याला शेळी खाते, झाड लहान आहे तोपर्यंत त्याला एखादं जनावर येतं त्याला खाऊन टाकतं, त्या झाडाला धोका होण्याची शक्यता आहे. पण एकदा का ते झाड मोठं झालं, व्यापक झालं, त्याच्या मुळा मजबूत बनल्या की मग त्याला भ्यायची गरज आहे का, त्याला कुंपण लावायची गरज आहे का? मोठ्या झाडाला कधी कुंपण लावलेलं पाहिले का? जोपर्यंत तुम्हाला समाजाला ओळखण्याची दृष्टी प्राप्त होणार नाही तोपर्यंत प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक मुलीनं, प्रत्येक विवाहितानं, प्रत्येक मुलीनं काय केलं पाहिजे? मर्यादेचं जतन केलं पाहिजे. मर्यादा बंधन नाहीये माऊल्यांनो, मर्यादा तुम्हाला आम्हाला जतन करण्याचं, तुमचं आमचं रक्षण करण्याचं खूप मोठं दागिनं आहे. म्हणून मर्यादेचं पालन करा. मुलींना सांगा, अंधकासुरासारख्या अनेक असुर या समाजामध्ये उघडे फिरत आहेत. ज्यांच्या मनामध्ये अंधकासुरासारखा राक्षस बसलेला, ज्यांची दृष्टी अंधकासुरासारखी, यांच्यापासून स्वतःच्या मुलींना वाचवा आणि चांगले संस्कार द्या. यानंतर शुक्राचार्याची कथा आली. शुक्राचार्यांना भगवान भोलेनाथ शंकरांनी प्रसन्न होऊन संजीवनी मंत्राचा उपदेश केला. या संजीवनी मंत्राद्वारे मृत झालेल्या सगळ्या असुरांना जीवित करण्याचं सौभाग्य कोणाला प्राप्त झालं? शुक्राचार्यांना प्राप्त झालं. भोलेनाथ फार भोळे येतो, देवादेवा अमृत प्यायला मिळालं, देव अमर झाले. मग माझे शिष्य सगळे असुर, त्यांच्यासाठी तुम्ही काय भेद केलं देवा? तुम्ही असं भेद करू नये, तुमच्या तर नजरेत हेही समान तेही समान. मग तुम्ही असं काय केले? तुम्ही त्यांना अमृत पाजलं, माझे शिष्य, माझे असुर सगळे, त्यांनी काय पाप केलं तर त्यांनाही अमृत प्राप्त व्हायला पाहिजे होतं. मग तुला मी संजीवनी मंत्र देतो. तू संजीवनी मंत्र म्हणून कानात फुंकर घातली, पाणी शिंपडलं का तुझे मेलेले सगळे असुर जिवंत होतील. आणि म्हणून काय केलं? संजीवनी मंत्राचा उपदेश केला. संजीवनी मंत्र प्रदान करून दिलं. यानंतर बाणासुराची कथा आली. बाणासुर नावाचा असुर द्वापर युगाची ही कथा आहे, अत्यंत सुंदर. बाणासुराची एक कन्या होती, महान शिवभक्त बाणासुर. तिचं नाव होतं उषा. तिच्या स्वप्नामध्ये एक यादव पुरुष यायचा. त्या यादव पुरुषाचं चित्र काढलं आणि त्याला पत्र पाठवलं. श्रीकृष्णाचा नातू प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध, त्याच्याशी तिने गंधर्व विवाह केला. जात असताना अनिरुद्धला बाणासुरांनी पकडलं, कैद केली. श्रीकृष्ण 56 कोटी यादव सैन्य घेऊन युद्ध करण्यासाठी गेले. बाणासुराचा कृष्णाचा युद्ध झालं. या युद्धामध्ये भोलेनाथ प्रगट झाले, दोघांची सुला केली आणि उशीला घेऊन अनिरुद्ध द्वारिका नगरीमध्ये आले. बाणासुराचा उद्धार भगवान भोलेनाथ शंकरांनी केला आणि इथे हा युद्धखंड समाप्त होतो. तृतीय शतरुद्र संहिता या ठिकाणी आरंभ होत आहे. तत्पूर्वी एकदा भजन करा सगळेजण आणि मग शतरुद्र संहितेचा थोडासा भाग आपण इथे पाहणार आहोत. शंकर माझा गडबड दोन हात वर करा. सगळ्यांनी पूर्ण मोकळे हात, पूर्ण हात वर सगळ्यांनी. असं खाली नाही, पूर्ण वर. मी पुढं म्हणणार, तुम्ही मागे म्हणणार. म्हणता का? म्हणता. मी म्हणते अगोदर, मग पाठीमागे तुम्ही म्हणे. शंकर माझा 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 माझा, शंकर माझा मी शंकराचा. वा 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 वा. आया
आपटायले एकमेकावर. एक माळाला, एक खोळाला, एक उत्तरेला, दक्षिणेला, पश्चिमेला, पूर्वेला सगळ्यांनी एकाच स्वरात एकाच वेळी छान म्हणायचं. कोण कुठं कुठं चाललंय काही पत्ता लागतोय का तुमचा तुम्हाला तरी? सगळ्यांनी एकाच स्वरात सगळ्यांनी छान म्हणायचं. हात वर सगळ्यांचे, दोन्ही हात वर, पूर्ण दोन्ही हात मोकळे आणि छान सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचं. शंकर माझा, शंकर माझा, मी शंकराचा. शंकर माझा, शंकर माझा, मी शंकराचा. तृतीय शत्रुद्र संहिता झाली. या शत्रुद्र संहितेच्या सुरुवातीला भगवान शंकराच्या 5 अवताराची कथा आलेली आहे. या तृतीय शत्रुद्र संहितेला आरंभ करूयात. हरिहि ओम. वंदे महानंदम अनंतलीलम महेश्वरम सर्वविभुम महांतम गौरीप्रियं कार्तिक विघ्नराज समुद्भवं शंकरं आदिदेवं. भोलेनाथाला, भोलेनाथाच्या संपूर्ण परिवाराला वंदना करून सुजी महाराज म्हणतात ही तृतीय शत्रुद्र संहिता मी या ठिकाणी आरंभ करतो. भगवंताचा श्वेतलोहित नावानी 19व्या कल्पामध्ये भगवंताचा अवतार प्रसिद्ध झाला. यानंतर सद्योजात नावाचा अवतार झाला आणि तदनंतर वामदेव नावाचा दुसरा अवतार भगवंताचा झाला, जो रक्तकल्प नावाचा 20वा कल्प होता. त्या कल्पामध्ये परमात्मा वामदेव नावाने प्रगट झाले. तत्पुरुष नावाचा 3रा अवतार शंकराचा झाला. यानंतर शिवाचा 4था अवतार झाला अघोर नामक आणि ईशान नावाचा एक 5वा अवतार झाला. या 5 अवताराची कथा सांगितली तर मला पुढचं पुराण राहून जायचं.
मी सांगितलं ना, खूप मोठा आहे विस्तार ग्रंथाचा, 7 दिवसात नाही शक्य. पहिल्याच दिवशी दृष्टांत दिलता, पाऊस येणार आहे म्हणल्यावर जसा सोयाबीन गोळा करतात तसं पळायला लागते आम्हाला कथेत. नुसतं त्या विषयाचं नाव सांगून पुढे जायला लागले. त्यानंतर अर्धनारी नटेश्वर रूपाने परमात्मा प्रगट झाले, ती ही कथा इथे सांगितली. वराह कल्पामध्ये शिवाचे 28 अवतार झाले भगवंताचे. आणि भगवंताचे जे 28 अवतार झाले, त्या 28 अवताराची सुंदर या ठिकाणी कथा आली. त्यानंतर भगवंतांनी अनेक अवतार धारण केले आणि अनेक अवतारामध्ये भगवंतांनी अनेक भक्तांचा उद्धार केला. यानंतरचा जो देवाचा अवतार झाला तो नंदी रूपाने झाला. नंदीश्वर अवतार वर्णनाची कथा अत्यंत सुंदर आहे. नंदीची कथा ऐकण्यासारखी आहे. नंदी कोण आहे? भगवान शंकराचं वाहन आहे. नंदीचे पिता आहेत शिलाद मुनी. शिलाद मुनी तप करायला बसले. परमात्मा प्रसन्न झाल्याने विचारलं काय पाहिजे. त्यांनी सांगितलं तुमच्या एवढंच बल असलेला तुमच्यासारखाच त्रिनेत्रधारी असा पुत्र मला हवाय. शंकरांनी सांगितलं तुम्ही जा यज्ञात बसा, तुमच्या बाहुमंथनातून पुत्र जन्माला येईल. यज्ञ केलं पर्णकुटीमध्ये जाऊन आणि बाहुमंथनातून 4 हातवाला पुत्र जन्माला आला. 2 हात गळाले, 2 तसेच राहिले. 3 नेत्र त्याला होते. शंकरा समान तो दिसत होता. त्या बाळाला जवळ घेतलं. शिलाद मुनीला अत्यंत आनंद झाला आणि शिलाद मुनी आपल्या मुलाबरोबर, मुलाचं नाव ठेवलं नंदी. मुलाबरोबर फार सुंदर राहिलं. नंदीची सुंदर कथा आहे, ऐका. अत्यंत सुंदर नंदी आपल्या पित्याबरोबर लहानाचे मोठे व्हायला लागले. 5 वर्षाचे झाले नंदी तेव्हा 4 वेद मुखोद्गत झाले. इतकी बुद्धी तेज होतं बुद्धीमध्ये. नंदीला वयाच्या 5व्या वर्षी 4 वेद पाठ होते आणि नंदीचा स्वभाव होता. नंदीला त्याच्या वडिलांनी शिकवलं. घरात कोणी आलं आश्रमामध्ये की त्यांना या म्हणायचं, पाय धुवायला पाणी द्यायचं आणि ते बसले का पाणी त्यांना प्यायला आणून द्यायचं. कुणी आलं की आणि त्यांच्या पुढं फळाची टोपली आणून ठेवायची खायला. कारण अरण्यामध्ये कंदमूल फलाशिवाय दुसरं काही नसायचं. आदर आतिथ्य करायचं. येणाऱ्यांना सगळ्यांना या म्हणायचं, नमस्कार करायचं, या म्हणायचं, त्यांना पाणी प्यायला द्यायचं, त्यांना फळं खायला द्यायचे. ते फळं खायला चालू केले आलेले अतिथी की त्यांना म्हणायचं मी तुम्हाला वेदांच्या ऋचा म्हणून दाखवू का, मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवू का. आणि तू त्यांना वेदांचा ऋचा श्लोक म्हणून दाखवायचा. असा अत्यंत सुंदर नंदी सेवा करायचा सगळ्या आलेल्या अतिथींची. अतिथी देवो भव, आलेल्या अतिथींची सेवा. नंदी सुंदर दिसायला, गुबगुबीत गोरापान असा. आलेला प्रत्येक माणूस त्याला पाहून प्रसन्नच व्हायचा. गुण तर किती सुंदर त्याचे. भगवंताला नंदी खूप आवडला. पण नंदीला कसं मागून घेऊन जावं शिलाद मुनीकडून. एकुलता एक मुलगा शिलाद मुनीला मागितला तर देतील का? नाही देणार. नाही देवा, मी माझ्यासाठी मागून घेतलाय माझा मुलगा, मी तुम्हाला देणार नाही म्हणेल शिलाद मुनी. म्हणून देवाने एक युक्ती केली. देवानं 2 रूप धारण केले, एक मैत्र आणि एक वरुण ऋषीचं. ते 2 ऋषी घरी एका दिवशी आश्रमात आले. नंदीने त्यांची सेवा केली आणि नंदी त्यांच्या पुढे वेद म्हणून दाखवायला चालू केला महादेवाच्या समोर. तिकडून शिलाद मुनी गंगेचं स्नान करून आले आणि आलेल्या अतिथींना वंदना केली. विचारलं तुम्ही कोण आहात. त्यांनी सांगितलं मी मित्र, हे वरुण, आम्ही 2 ऋषी आहेत. आम्ही चाललो होतो तुमच्या आश्रमाच्या समोरून. इथं एक साधूचा आश्रम आहे म्हणून आम्ही आलो दर्शन घ्यायला. आणि तुमच्या नंदीला पाहिला खूप गोड आहे हो तुमचा मुलगा, किती छान अभ्यास केलेला आहे, किती छान वेदांच्या ऋचा म्हणून दाखवतो. असं कौतुक केलं. म्हणले बरं पण ना आम्हाला तुमच्या नंदीकडे बघून जरा वाईट वाटलं. का हो, का वाईट वाटलं? काय वाईट वाटण्यासारखं आमच्या नंदीमध्ये? काही नाही म्हणे, तुमचा नंदी आहे ना वयाच्या 12व्या वर्षी मरून जाईल असं त्याच्या कपाळात लिहिलेलं आहे. त्याचं अल्प आयुष्य आहे, त्याचं अल्प आयु घेऊन जन्माला आलेलं आहे म्हणून 12च वर्ष तुमच्यासोबत राहील. 12 वर्षानंतर हा मृत्यू पावेल. असं ऐकल्याबरोबर शिलाद मुनीला एवढं वाईट वाटलं. शिलाद मुनी मोठ्यानं हंबरडा फोडून रडू लागले. त्या 2 ऋषींनी सांगितलं सांभाळा स्वतःला म्हणले, निघून गेले. नंदीला गळ्याला घालून रडायला लागले मिठी मारून. नंदी, तुला मी शंकराकडून मागून घेतलंय आणि आता तुझ्याशिवाय मी कसा बरं जगू. नंदीने हळूच वडिलांच्या डोळ्यावरचे अश्रू पुसले. म्हणले बाबा रडू नका. भोलेनाथाची ज्याच्यावर कृपा झाली त्याला काय हो कसला काळ स्पर्श करतो. मार्कंडेय ऋषीचा आपल्याकडे उदाहरण आहे.
मार्कंडेय ऋषीला काळ घ्यायला आला, पण शंकराच्या शिवलिंगाला ते मिठी मारून बसले आणि काळ निघून गेला. तसं मीही काळावर मात करीन बाबा, मी शंकराची आराधना करीन असं सांगितलं. आणि मी आता अरण्यात जाऊन तप करतो. 5 वर्षाचा नंदी निघाला रस्त्यानं भगवंताचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जाप करीत यांना घोर अरण्यात जाऊन नंदी तप करायला लागला. 6 महिने लागले तपाला प्रसन्न व्हायला आणि भोलेनाथ प्रगट झाले. नंदी डोळे उघडून बघ कोण आले समोर. नंदीनं डोळे उघडले, साक्षात भोलेनाथ समोर. पळत पळत गेला नंदी, भोलेनाथाचे चरण धरले आणि ढसा रडू लागला. म्हणले देवा मला 12व्या वर्षी मरण येणार आहे. कोण सांगितलं रे असं तुला. नंदी मित्रांनी वरुण नावाचे 2 ऋषी आले होते, त्यांनी सांगितले. साधू कधी खोटं बोलत नाहीत. साधूंना त्रिकाल ज्ञान असतं, भविष्याचं ज्ञान असल्या कारण त्यांनी माझं भविष्य कथन केलंय. देव हसले, म्हणले येड्या मी चालू होतो म्हणले मित्रांनी वरुणच्या रूपात. मित्र आणि वरुणच्या रूपात कोण आलं होतं. मी चालवतो तुझ्या घरी, तू मला खूप आवडतोस नंदी, पण तुझ्या बाबांना सरळ सरळ मागितलं असतं तर तुझे बाबा मला दिले नसते. म्हणून मी खेळ केलं, मी नाटक केलं, तुझ्या वडिलापासून घेऊन जायचंय तुला, म्हणून मी ही लीला केली. आता चल माझ्यासोबत. नंदी एवढा खुश झाला शंकराच्या त्या बोलण्याला ऐकून, एवढा प्रसन्न झाला. नंदी प्रसन्न होऊन शंकराचं वाहन बनला, त्याच्यावर परमात्मा आरूढ झाले आणि कैलाशाला नंदीला घेऊन गेले. नंदी कैलाशावर गेला, काय सुंदर सेवा करू लागला ओ महादेवाची. आहा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पूर्वी वासना, अंतिते आपण पाशी न्यावे. किती परम भाग्य नंदीचं. गुरु वेगळे आणि देव वेगळे नाही भेटले नंदीला. गुरु तेच देव आणि देव तेच गुरु भेटले. नंदीचे गुरु पण महादेव आणि आराध्य पण महादेव. असं फार क्वचित लोकांचं सौभाग्य आहे ज्यांना गुरु म्हणून पण तेच भेटले आणि देव म्हणून. अर्जुनाचं सौभाग्य, गुरु म्हणून पण अर्जुनाला कोण लाभलं. श्रीकृष्ण परमात्मा गीतेचा उपदेश करतात, ज्ञान सांगतात. आणि देव म्हणून पण कोण प्राप्त झालं. श्रीकृष्ण परमात्मा प्राप्त झाले. फार कमी लोकांचं सौभाग्य, परमात्मा त्यांच्यासाठी गुरु रूपाने प्रकट झाला. आता नंदी सेवा करू लागला. नंदीला जवळ घेतात, विचारतात नंदी तुला कैलाशात करमत आहे ना, बरं वाटतं ना तुला कैलाशमध्ये. हो मला बरं वाटते, इथं फार करमतं मला. अधूनमधून कधीतरी नंदी वडिलांना भेटायला जायचा. वडिलांना सांगितलं मी महादेवाबरोबर कैलासात राहतो, मला तिथं मृत्यू कधीच स्पर्श करणार नाही बाबा. आणि मग बाबा प्रसन्न झाले आणि अत्यंत सुंदर माता पार्वतीची शंकराची पूजा आराधना नंदी करू लागलो. नंदी वयात आला, मोठा झाला. नंदीचं लग्न करायचं ठरवलं. भोलेनाथांनी नंदीचं लग्न, माता पार्वतीने सांगितलं नंदीचं लग्न करायचं तेव्हा आपल्याला. नंदी मोठा झालाय आता आपल्याला नंदीचं लग्न करायचंय. हो 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 नंदीचं लग्न करायचं. नंदीचं लग्न केलं. तुम्हाला माहित आहे नंदीची पत्नी कोण आहे. माहित नाही. खूप कथा ऐकता की तुम्ही. कोण आहे का सांगा बरं तुम्ही. हा कोणाची मुलगी आहे ती ते नाही माहिती. हा सुयशा नंदीची पत्नी आहे. किती सुंदर नाव आहे तिचं, सुयशा. नंदीची पत्नी सुयशा. कोणाची मुलगी आहे ही. मरुताची मुलगी आहे. मरुताची कन्या सुयशा. मरुत आला एका दिवशी शंकराच्या दर्शनाला आणि मरुताने विचारलं शंकराला प्रश्न, माझी कन्या आहे, तिचा मला विवाह करायचा आहे, तिची काळजी आहे. तेव्हा हसले महादेव, म्हणाले आमच्या नंदीला दे. नंदीला दिलं. सुयशा आणि नंदी पती पत्नी दोघेही भगवंताचे संसार करत करत तपश्चर्या करतात. मला काय सांगायचं, नंदीने उत्कृष्ट संसाराचा आदर्श घालून दिला समाजाच्या समोर. संसार करत करत सुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. आणि नंदीचं लग्न झालं अत्यंत सुंदर. नंदी संसार करत करत सुद्धा भगवंताच्या भक्तीला सेवेमध्ये अंतर पडू न देता भगवंताची भक्ती करतो. यानंतर भगवंताचे काळभैरव महात्म्य आलं. भगवान परमात्मा काल भैरवाच्या रूपाने प्रगट होतात. मार्गशीर्ष वद्य अष्टमीला भगवान परमात्मा प्रगट झाले भैरव रूपाने, म्हणून त्याला त्या दिवशी भैरवाष्टमी असं म्हणलं जातं आणि त्या दिवशी उपवास पण केला जातो. यानंतर विश्वानराची कथा आली.
विश्वानर नावाचा हा ब्राह्मण पुत्र भगवंताच्या आराधना करून भगवंताला प्रसन्न करून घेतो। यानंतर शुचिष्मतीच्या उदरी भगवंताचा आणखीन एक अवतार झाला, जन्म झाला गृहपतीच्या रूपाने। गृहपतीच्या रूपाने परमात्मा तिच्या घरी अवताराला येतात, तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन परमात्मा तिच्या घरी अवताराला येतात। यानंतर भगवंताचा महाकालादी अवतार झाला, महाकाल दश अवतार झाला महाकालांचा। महाकाल हे 10 रूपांनी प्रगट झाले, दशावतार झाले। आणि तदनंतर भगवंताचे 11 रुद्रांच्या रूपाने परमात्मा प्रगट झाले, जसं की कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजापद, अहिरबुंद्य, शंभू, चंड आणि भव अशा प्रकारे भगवंताचे अवतार झाले। आणि तदनंतर भगवंताचा एक दुसरा अजून अवतार झाला, तो अवतार म्हणजे दुर्वास ऋषीच्या रूपामध्ये। हे दुर्वास ऋषी कोणाच्या घरी जन्माला आले? हा, अनसुया मातेच्या घरी रुद्र अंशाने दुर्वास ऋषी प्रगट झाले। बऱ्याचदा काय होतं की 3 देव अनुसयाची परीक्षा पाहायला आले आणि 3 देवाच्या रूपामध्ये बालक जन्माला आले, 3 बाळ, आणि ते 3 बालकाचे पुढे काय झाले? दत्तात्रय झाले असं आपण म्हणतो, पण हे चुकीचं आहे। आपल्याला पूर्ण कथा माहिती नसल्यामुळे आपण असं म्हणतो, असं नाही झालं। विष्णुदेव अनुसया मातेच्या घरी बालक रूपाने प्रगट झाले, विष्णुदेवाचाच अवतार झाला, विष्णुदेवाचाच अवतार झाला। मातेच्या गर्भातून जन्म झाला अनुसया मातेच्या, तो कसा झाला? 3 मुलाच्या रूपामध्ये। पहिला जन्माला आला ब्रह्मदेवाचा अंश चंद्र, दुसरे विष्णुदेवाचा अंश दत्तात्रय, तिसरे महादेवाचा अंश दुर्वास ऋषी। हे 3 भाऊ आहेत सख्खे, चंद्र, दत्तात्रय आणि दुर्वास ऋषी, हे सख्खे 3 भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत 3। चंद्र आणि दुर्वास जगत कल्याणाकरिता निघून गेले, दत्त मात्र घरीच राहिले आईजवळ, आईची सेवा करत। अनुसया मातेची आणि अत्रि ऋषींची सेवा करत दत्त घरी राहिले। दत्त घरी राहिल्यानंतर एका दिवशी दत्त प्रभूला जेवू घालत होते अनुसया माता, आणि डोळ्यामध्ये अश्रू आले। दत्त महाराजांनी विचारलं, का रडत आहे आई? तुझ्या दुसऱ्या 2 भावाची आठवण आली म्हणून रडते। मग त्यावेळेला दत्त प्रभू म्हणाले, ते दोघं कुठं बाहेर गेलेच नाही, ते माझ्या आतच आहेत, दाखवतो तुम्हाला, हे पहा। आणि मग 2 मुख प्रगट झाले, आणि ती इतकी सुंदर मूर्ती होती, ती जगतामध्ये दत्तप्रभूची मूर्ती जास्त आवडली म्हणून 3 मुखी दत्त आपण पूजन करतो। पण तुम्ही माहूरला गेलात किंवा मानव संप्रदायात जर गेलात तर तिथे 1 मुखी दत्ताचीच पूजा केली जाते। यानंतर भगवंताचा पिप्पलाद अवतार झाला, जे मी तुम्हाला सांगितलेला आहे। पिप्पलाद रूपाने परमात्मा प्रगट झाले, दधीची ऋषीच्या सुवर्चा नावाच्या त्यांच्या पत्नीच्या पोटी 3 महिन्याचा जो गर्भ पडला होता तो पिप्पलाद अवतार झाला, तो भगवंताचाच अवतार होता। यानंतर द्विजेश्वर अवतार वर्णनाची कथा आली, यानंतर हंस नामक भगवंताची कथा आली, हंस नामक अवतार झाला। फार सुंदर कथा आहे हंस नामक भगवंताच्या अवताराची कथा, आपण ती श्रवण करायची। मला ना आज थोडीशी घाई आहे, मी 8:30ला बरोबर कथा अर्थी संपवणार आहे, कारण अचानक मध्ये झोल्यावरून सर्व भक्त मंडळींचा फोन आला होता की आज तुमची कीर्तनाची सेवा करायची आहे, त्याच्यामुळं झोल्याला कीर्तनाला जायचंय, तेव्हा 8:30ला कथा संपवायची आज आपल्याला। उद्याच्या कथेचा तर वेळ सांगितलेला आहे, बरोबर 10 ते 12 या वेळेमध्ये कथा होणार आहे उद्या, त्याच्यामुळं उद्या सकाळी लवकर परत कथेला यायचं आहे। उद्याचा थोडासा वेळ जास्तीचा घेऊ, उद्या शेवटचा दिवस आहे, पण आज थोडीशी कथा लवकर उरकायची म्हणून मी जरा घाईघाईत सांगायला लागले। 2 मिनिटं सगळ्यांनी सुंदर भजन करा, मग हंस नामक अवताराची कथा तुमच्या सगळ्यांना सांगणार आहे। चला सगळ्यांनी भजन करा। जय शिव शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ तुम्हारा, जय शिव शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ तुम्हारा, जय शिव शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ तुम्हारा।
आज आपल्या कथेमध्ये गंगाखेड तालुक्याचे आमदार कार्यसम्राट डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे साहेब यांचं या ठिकाणी आलेले आहेत. व्यासपीठावरून मी त्यांना खूप आशीर्वाद देते. नावामध्येच नावाच्या अगोदरच कार्यसम्राट अशी पदवी जनतेनं तुम्हाला बहाल केलेली आहे साहेब. हे जे कार्यसम्राट पद आहे ना, हे खूप मोठं पद आहे, ही खूप मोठी पदवी आहे. आणि आशीर्वाद व्यासपीठावरून देते की ही पदवी अजून परत पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला बहाल व्हावी जनतेकडून, असा आशीर्वाद. तुमचं काम मोठं व्हावं, तुम्ही जनतेची सेवा करावी आणि जनतेने तुम्हाला हृदयातून प्रेम द्यावं, निवडून द्यावं आणि तालुक्याचा आणखीन खूप विकास व्हावा असा आशीर्वाद देते. काय असतं की बऱ्याचदा राजकारणी लोक धर्मकारणाशी निगडीत नसतात. पण मी काल भैयाबद्दल बोलताना संदीप भैयांच्यामुळं खरं आपल्या सगळ्यांचा भेटीचा योग आलेला आहे. संदीप भैयांच्यामुळं मी इथं आलेली आहे. मी काल बोलताना असं म्हणाले की जिसे लोगों ने चुना है वो संसद में बैठा है, लेकिन जिसे भगवान ने चुना है वो सत्संग में बैठा है. देवाच्या सत्संगात येऊन बसण्यासाठी देवानीच निवडावं लागतं. त्याची कृपा असल्याशिवाय इकडे येण्यासाठी पाऊलच वळत नाही. आणि एरवी येतात, मग आम्ही खूप मोठे मोठे कार्यक्रम करतो, बरेच मंडळी येतात कथेमध्ये कीर्तनामध्ये, पण मग ते फक्त पब्लिसिटीसाठी येतात. तुम्ही अर्धा तास अगोदर आलात कथा ऐकण्यासाठी, अर्थातच हे सिद्ध होते कथा ऐकायची तुम्हाला म्हणून आलेले आहात. कळतं ना, तेव्हाच कळतं की वेळ कुठं मिळतो. मग नाही वेळ आहे मग असं नाही, पण मग वेळ मिळालाय तर तो सत्संगात घालवायचाही म्हणून अर्धा तास तुम्ही येताय असं मला संदीप भैया बोलले. आनंद वाटला, छान वाटलं. गीतेमध्ये एक श्लोक आहे, एक ओवी ज्ञानोबर त्या श्लोकावर भाष्य करताना लिहितात की जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही अलिया वसती ठाया तेत तेत जाण धनंजया विभूती माझी. 18 विभूती योग सांगत असताना परमात्मा म्हणतात की एखादा राजा राज्य पदावर गेल्यानंतर, श्रेष्ठ पदावर गेल्यानंतर, समाजाने त्याला राजा घोषित केल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणामध्ये दया जर निवास करत असेल, संपत्ती कोणाकडे नाही, खूप जणांकडे आहे. पण मी आमदार साहेबांच्या बद्दल असं ऐकलं की ते खूप देवदेव करतात आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा, त्यांच्या अर्धांगिनी सुद्धा इतकं देवदेव करतात, इतकं दानधर्म करतात. संपत्ती खूप लोकांकडे आहे, संपत्ती बऱ्याच जणांकडे असते, पण दान देण्याचं हृदय ज्याच्याकडे आहे तो माणूस माणूस नसून माझी विभूती, माझा अवतार आहे असा समज, असं सांगतात देव. संपत्ती जी आपल्याला मिळालेली आहे ती आपण जतन करून ठेवतो, पण धर्म सांगतं आपल्या कमाईतला 10वा हिस्सा आपण दान केले पाहिजे धर्मासाठी. आपल्या कमाईतला 10वा हिस्सा, 10वा भाग 10,000 कमवत असेल तर त्यातले 1,000 दान दिले पाहिजेत आपण दर महिन्याला. आणि म्हणून ही एक संस्कृती आहे. मुस्लिम संस्कृतीमध्ये बघा कसं ते बरोबर आपल्या कमाईतला एक हिस्सा आपल्या धर्मासाठी काढून ठेवतात. त्यांच्याकडे एक परंपरा आहे त्या समाजामध्ये. मुलीचा हुंडा जर दिला तर त्यातले 5,000 रुपये मस्जिदीला देतात. मुलाचं लग्न ठरलं, मुलाच्या वडिलांनी हुंडा घेतला तर त्यातले 10,000 त्यांच्या गावातल्या मस्जिदीला देतात. हे धर्माचं कार्य करण्यासाठी लागणारं जे धन आहे ते आपल्याकडूनच गेलं पाहिजे. आणि आपण जे धन देतो, जी वर्गणी करतो, मला असं सांगायचंय, मी कालच कौतुक केलं भैयाचं, का तुम्ही समाज जी वर्गणी देतं ते घेता, पण बाकीचं लागलेलं खर्च स्वतःच्या पदरून करता. म्हणून एकदा संदीप भैयासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. छान कार्य मोठे, पण देण्याचं हृदय असलं पाहिजे. आणि संपत्ती आपण जी देतो, जो हिस्सा देतो, वास्तविक हे कसं आहे, जसं आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो की नाही, आपण इन्कम टॅक्स भरतो आणि मग बाकीचे जे काही त्याचा क्रम ठरलेला आहे, जी काही त्याची टक्केवारी ठरलेली आहे त्या इन्कम टॅक्सची, तेवढी घेतल्यानंतर उरलेली रक्कम वापरायला आपल्याला जसा अधिकार असतो तसं गव्हर्नमेंटचं हे इन्कम टॅक्सच आहे. धर्माच्या कार्यामध्ये खर्च करणं म्हणजे बाकीची संपत्ती शुद्ध होत असते आपल्या जवळची, आपण दान दिल्याच्या नंतर मावल्यांना. आणि म्हणून घरात मालकाला नाही आवडत तर चोरून 500ची नोट आणून पटकन देत जा, चोरून तुम्ही गुप्तदान करत जा. आणि ते गुप्तदानाचं पण फार मोठं महत्व आहे बरं का. नाना कुशिवळू आपुले पांघरवी जे पेरिले तैसी झाकी निपजली दान पुण्य. ज्ञानोबा त्याच्यावर पण फार सुंदर बोलतात. आपल्याला लई सवय, आपण 100 रुपये गणपतीला पावती फाडली की आमचं नाव पुकारा, आमचं नाव घ्या, तर तुम्ही पटकन माईकवर सांगा आमच्या घरून 100 रुपयाची पावती दिली. आपण म्हणतो वेड्याचं काम आहे हे. त्याला ज्ञानोबा सुंदर दृष्टांत देतात. म्हणले नाना कुशवळू आपुले पांघरवी जे पेरिले
तैसी झाकी निपजले दान पुण्य. दान दिलं तर ते सुद्धा असं कळलं नाही पाहिजे. असं म्हणतात का उजव्या हाताने दान दिलं तर डाव्या हाताला नाही कळलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांची मदत झाली तर पुढच्या वर्षीची कथा याच्यापेक्षा मोठी आणि सप्ताह याच्यापेक्षा मोठा होईल. पण तुम्ही संघटित झाल्या पाहिजेत. महिलांनी ठरवलं तर कसं लेकीला चोरून शेंगदाणे, चोरून डाळ, पापड्या, शेवया कशा पुरवता बरोबर. चोरून ठेवलेले पैसे हळूच मुलगी घरी आली, बाबांनी जरी दिलेले असले तुमच्या मालकाने तरी तुम्ही वेगळे पैसे देता की नाही तुमच्या मुलीला. तसं कधी सप्त्यासाठी पण देत जा ना, मदत करत जा. कधी का झाकून द्यावं दान, उघड का नाही करावं, त्याचं कारण सांगितलं. म्हणजे आपण पेरणी करतो शेतात, पेरणी करतो ना, पेरणी करतो. मग पेरणी केल्याच्या नंतर लगेचच एक दुसरी क्रिया, ज्या काळामध्ये ट्रॅक्टरनी पेरलं जायचं नाही, तिफणीनं पेरलं जायचं, त्या काळामध्ये पेरून झालं की लगेच दुसरी एक अजून एक क्रिया केली जायची. त्याला काय म्हणतात, रासनी. शब्द आहे त्याचं, किती सुंदर नाव त्याला शब्द दिलाय, रासनी. रासनी, रासनी म्हणजे ते जे पेरलेलं जी ओळ असते, जी लाईन असते बियाची, ती झाकली जाते मातीने. ती काय केली जाते, ती झाकली जाते मातीने. आणि मग ती का रासनी केली जाते, रासनीच असं शब्द का दिलं त्या क्रियेला, त्या कर्माला रासनीच नाव का आलं. रासनी केली तर रास, नाही तर रहास. रासनी केली तर रास होईल आणि नाही तर रहास होईल शेताचा तुमच्या. रहास म्हणजे अधोगती, मग नाही पीक येणार. रासनीच नाही केली तर पाखरं येतात आणि ते सगळं बी खाऊन जातात. आणि ते बी उघड्यावर जर असेल ना तर ते वापत नाही, त्याचा मोड तयार होत नाही, ते बीज अंकुरित होत नाही. म्हणून त्याला झाकावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात जसं बीज पेरलेलं झाकावं ना, तसं केलेलं दान पुण्य पण झाकावं, तर त्याचं 10 पटीने फल आपल्याला परत मिळत असतं, रिटर्न मिळत असतं. म्हणून मौल्यांनो, जरा मदत करा धर्म कार्याला. एखाद्या व्यक्तीने पुढाकार घेऊन जर ते कार्य करायचं ठरवलं तर त्या तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. सत्यकर्माला सहाय्य व्हावं आणि आपणही आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सत्यकर्म करायला आपणही प्रेरित व्हावं. आपल्याला नाही करता हरकत नाही, गप्प राहावं. करणाऱ्याची कमीत कमी निंदा तरी करू नये, विरोध तरी करू नये, त्याला सहकार्य तरी करावं, शब्दाचं तरी बळ द्यावं. आणि म्हणून सत्यकर्माला सहाय्य व्हा. आपला विषय चालू आहे शिवमहापुराणाचा. हंस नामक भगवंताचा अवतार झाला. शिवमहापुराणामध्ये भगवंताचे अनंत अवतार झाले. त्या अनंत अवताराच्या कथा आहेत, पण त्यातल्या जेवढ्या सांगता येतील महत्वाच्या असतील त्या मी तुमच्या पुढे सांगत आहे. अनेक अवतार झाले भगवंताचे. गृहपतीच्या रूपाने परमात्मा प्रगट झाले, दुर्वास ऋषीच्या रूपाने परमात्मा प्रगट झाले, अंजनीच्या घरी परमात्मा 11वे रुद्र म्हणून प्रगट झाले, हनुमंतरायाच्या रूपामध्ये. तुम्हाला हनुमंताची सगळी कथा माहिती आहे. हनुमंताचा अवतार हा साक्षात महादेवाचाच आहे. बघ, महादेवाच्या अवताराच्या कथा आल्या. आता भगवंतांनी हंस नामक अवतार धारण केलं. अतिशय सुंदर कथा आहे, श्रवण करा. अर्बुदाचल नावाचं एक प्रांत होता, तिथे खूप सारं अरण्य होतं, जंगल होतं, अर्बुदाचल. त्या अरण्यामध्ये हिंस्र पशुपक्षी राहत होते, खूप हिंस्र पशुपक्षी राहत होते. आणि त्या हिंस्र पशुपक्षी असल्या कारणाने त्या अरण्यामध्ये तिथले जे कोणी रहिवासी होते त्यांना खूप कठीण जायचं त्या ठिकाणी राहायला, आणि खूप त्रास व्हायचा, खूप कठीण जायचं. पण तरी कसे बसे तिथंच त्यांना राहावं लागायचं. त्या ठिकाणी एक जोडपं राहत होतं त्या अर्बुदाचल प्रदेशामध्ये, अरण्यामध्ये. खूप कष्टाने एक छोटीशी झोपडी बनवलेली होती, कुटिया बनवलेली होती. आणि त्या कुटियेमध्ये तर दोघं पती पत्नी राहत होते. पण इतकी भक्ती भगवान शंकराची, उठता बसता खाता पिता प्रत्येक काम करता करता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सातत्यानं चालू असायचं. नामस्मरण सातत्यानं करायचे. शंकराच्या शिवलिंगावरती जल अर्पण करायचे, दूध अर्पण करायचे, अभिषेक करायचे, बिल्वपत्र अर्पण करायचे. आणि आपलं जे काही आहे जीवन ते एकदम कसं म्हणजे अगदी खूप कमी गरजामध्ये आपलं जीवन भागवत असे. तो जात असे, लाकडं तोडायचा, गावात कुठंतरी लांब जाऊन ती लाकडं विकायचा, येताना थोडंसं धान्य घेऊन यायचा, तेच शिजवायचं, तेच खायचं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी शरीराला लागणारे झाकण्यासाठी 2-4 वस्त्र नेमके त्यांच्याकडे असते.
फार मोठा बंगला त्यांच्याकडे नव्हता, एक छोटीशी कुटिया होती आणि अन्न शिजवण्यापुरते लागणारे 4-5 भांडे त्यांच्याकडे होते. मी काल सांगितलं ना तुम्हाला, जितक्या गरजा कमी सुख तेवढं जास्त, जितका गरजा वाढल्या सुख तेवढं कमी होत जातं, दुःख वाढत जातं. म्हणून तुम्हाला सांगितलं का फेअर अँड लवली लावल्याशिवाय जगू शकतो, क्रीम पावडर लावल्याशिवाय जगू शकतो, सोनं चांदी घातल्याशिवाय आपण जगू शकतो, भारीच्या साड्या घातल्याशिवाय आपण जगू शकतो, खूप मोठ्या घरात राहिलं तरच सुख आहे असं नाही. सांगितलं जितकं मोठं घर तितक्या यातना वाढल्या, तितके नौकर त्याला साफ करायला ठेवावे लागतात, तितकं ते स्वच्छ ठेवायला लागते. खूप त्रास होतो. आणि ते सांगितलं ना फरशीचा त्रास, त्या फरशीवर चाललं ना गुडघे दुखायला लागतात, चप्पल घालून चाललं तर कधी निष्ठून पडल, तंगडं मुडल गॅरंटी नाही. जितकं सहज सरळ साधं जगता येतं तेवढं चांगलं आहे जीवनासाठी. आणि हे अहुक आणि आहुकी, त्या दोन पती पत्नींचं नाव. अहुक आहुकी फार सामान्य जीवन जगतायत, भगवंताची भक्ती करतात, आनंदात जंगलात राहतात, मस्त जीवन जगतात. शेजाऱ्याचं काय किती चाललंय काय देणं घेणं नाही, आपल्या आनंदात आपण आहेत. त्यांना किती मुलंबाळ झाले, त्यांच्या मुलाबाळाचं कुठलं लग्न झालं, त्यांना किती कुठलं पाहुणे पण मिळालं, त्यांची सून कुठली आली, किती हुंडा घेतला, काही देणं घेणं नाही, आपल्या आनंदात आपण आहेत, मस्त आहे. आणि म्हणून लई बाहेरचा कचरा डोक्यात आणू नका, त्रास होतो. मग काय ना लोकांचं बघून करायला गेलं की आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून लोकांचं कधी पाहायचं नाही, आपली वृत्ती भंग करायची नाही, आपण सरळ आपल्या वृत्तीने जीवन जगायचं. आता मग आपल्याला चौकशी करायची, बोलायची खूप सवय असते, ती सोडून द्यायचं आपण आणि नामस्मरणात जीवन व्यतीत करायचं. एका दिवशी भगवंतांनी असा विचार केला की हे दोघं खूप साधं साधं जीवन जगतायत, खूप नाम घेतायत, इमानदारीने जगतायत, यांच्याकडून अन्यायाचं आचरण होत नाही, यांना अपेक्षा नाही कशाची सोन्या चांदीची, यांची आपण परीक्षाच घ्यावी. म्हणून परमात्मा संध्याकाळच्या वेळेला 6 वाजता सूर्य अस्ताच्या वेळेला तिथं आले, एक सामान्य ब्राह्मण पुरुषाच्या रूपामध्ये. महादेव आले त्यांच्या घरी. असं जंगलाच्या वाटेवरून जात असताना वाटेच्या बाजूलाच थोड्याशा अंतरावर त्यांची कुटिया होती. त्या कुटियामध्ये त्यांनी ती अकटी लावलेली होती, शेकोटी, आणि ते मध्ये दोघं बसले होते पती पत्नी दरवाजा लावून कुटियाचा. हे गेले बाहेरून, म्हणले कोण आहे का आत? आतून आहुक बाहेर आला. म्हणले हो महाशय, आपण कोण आहात? ते म्हणाले मी अरण्यातून पलीकडे तीर्थयात्रेसाठी जातोय हो, पण अंधार झाला इथं येता येता, मला इथला रस्ता नाही माहिती, पायी तीर्थयात्रा करतोय आणि आता रात्रीच्या कुठं थांबू मला काही कळत नाहीये, इकडे तर सगळीकडे अरण्य आहे, मी असं ऐकलंय की इथे खूप सगळे हिंस्र पशुपक्षी आहेत, मला रात्रीतनं खाऊन टाकतील, मला खूप भीती वाटते, मला तुमच्याकडे आश्रय मिळेल का आज थांबायला? नाही म्हणताच आलं नाही. कुणीच त्या अरण्यात येत नव्हतं, पण आज कसं कुणीकडून काय उजाडलं, कसा हा अतिथी आला देव जाणे. आता काय करावं म्हणले दोघं पती पत्नी एकमेकांना पाहिले. पण दोघं पती पत्नी म्हणाले अतिथी देवो भव, दिवस मावळीच्या वेळेला आपल्या घरी कोणीतरी अतिथी आसरा मागतायत राहायला आणि आपण त्यांना काढून देणं बरोबर नाही. काही आपल्याला त्रास झाला तर झाला, पण आपल्या घरात आपण त्यांना ठेवावं असा विचार करून पती पत्नी म्हणाले आम्ही तुमची व्यवस्था करूया. घरात घेऊन गेले, छोटीशी कुटिया 2 माणसाची, मग त्याच्यात घेऊन गेले. मग स्वयंपाक झाला, मग त्यांना जेवायला दिलं आणि आता जेवण केले. ते अतिथी म्हणले मी आता झोपतो, आणि त्या कुटियामध्ये मस्त असं पांघरून घेतले आणि घोरायला चालू केले. देव आलतेच परीक्षा बघायला, नाही तरी ह्यांचं काय का होत नाही, म्हणाले मी आपलं झोपतो. देव झोपी गेले ब्राह्मण देवाच्या रूपामध्ये. आता या पती पत्नीला असा विचार पडला, किती संकट आहे पहा, धर्मसंकट कसं येतं, किती संकट आहे पहा. 2च माणसाची जागा, त्याच्यातली एक जागा अतिथी झोपले. आता दुसऱ्या जागेवर कोण झोपाव? 2 माणसं तर झोपूच शकत नाही तिथं. पत्नीला त्या ठिकाणी झोपवावं तर त्या घरामध्ये अतिथी आहेत, अनोळखी आहेत, पुरुष आहेत, त्यांच्या शेजारी त्यांच्या जवळ पत्नीला कसं झोपावं हा प्रश्न पडला. मी झोपावं तर पत्नी कुठं झोपल? रात्रभर पत्नीला कुटियाच्या बाहेर आला आपण मधी. आहुकाला केवढं मोठं धर्मसंकट आलं. आहुक काय बोलला, म्हणजे तू झोपू नको, एक काम कर, तिथं जे कुटियामध्ये जी कूड लावलेली आहे त्याला थोडंसं टेकून बसून राहा, थोडीशी तिथंच बसले जागी कल दाराला, आणि मी दाराच्या बाहेर बसतो. दाराच्या आत दाराच्या बाहेर पती पत्नी बसली, दाराच्या बाहेर पती बसला, दाराच्या आतल्या बाजूनं पत्नी बसली.
कशी बशी एवढी रात्र काढूयात, सकाळी अतिथी जातील आणि आपलं घर आपल्याला मोकळं. मग हो म्हणाली. आणि बसल्या बसल्या ठिकाणी तिला डोळा लागला. ती कलंडी, थंडीचे दिवस होते, खूप थंडी वाजत होती. आहुकानं बाहेर आगती पेटवली, शेकोटी लावली आणि तोही बसला. एवढ्यात देवानी परीक्षा घ्यायची ठरवली. एक काळा नाग आला आणि सर्पदंश झाला त्याला. सापाने आहुकाला चावलं. झोपल्याच ठिकाणी, बसल्या ठिकाणी तिथेच गतप्राण झाला. डोळा लागला होता. आणि मग रात्रीतनं मृत्यू झालाय. रात्रभर विष त्याच्या शरीरावर धावले. त्याचं शरीर काळं निळं झालेले. सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर आहुकी बाहेर आली आणि बाहेर येऊन पाहते तर काय, आपला पती सर्पदंशाने काळा निळा होऊन पडलाय. जवळ गेली, हलवून उठवायचा प्रयत्न करते, पण काय, तिच्या लक्षात आलं का रात्रीच्या या थंडीमध्ये साप आला. माझ्या मालकाला साप चावला आणि माझा पती आता गतप्राण झालेला आहे. दुःख झालं, वाईट वाटलं, आभाळ कोसळावा एवढं दुःख झालं. तिला रडायचं होतं, मोठ्याने हंबरडा फोडून रडायचा होता. पण तिने विचार केला की मी जर मोठ्यानं जोरात ओरडून चिरकून जर रडले तर त्या अतिथींची निद्रा भंग होईल. म्हणून पदराचा बोळा करून तोंडात खुपसला. हुंदके दाटायला लागली. बाजूलाच लाकडं आणून ठेवलेली होती, अंगणामध्ये लाकडं ठेवली. ओढत 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 अर्धवट कसं तरी शक्ती काढून पतीचं प्रेत त्या शरणावरती झोपवलं. आणि आता स्वतःच अगटीला जी आग ठेवलेली होती त्याच्यावर मशाल तयार केली. आणि आता स्वतःच त्या शवाच्या भोवताली 3 फेऱ्या घातल्या आणि आता अग्नी प्रज्वलित केला. म्हणाली, पती गेले, पतीच्या पश्चात मलाही जगायचं नाहीये. कोणासाठी जगू या अरण्यामध्ये? पती आहे तोपर्यंत जगत होते. माझं जीवन संपलं. हे भोलेनाथ, आता मी तुझ्याकडे येत आहे असं म्हणून अग्नीत उडीत टाकणार इतक्यात शंकराने तिचा हात धरलं भोलेनाथांनी. आणि आहुकीला भोलेनाथ म्हणतात. आहुकी, मागं फिरून पहा बरं. तिने मागं फिरून पाहिलं. साक्षात भोलेनाथ प्रकट झाले. भोलेनाथाला पाहिली, मोठ्यानं हुंदका दाटून आला. रडायला लागली. भोलेनाथाच्या चरणावर पडून म्हणली, प्रभू, माझे पती आणि मी तुमची खूप सेवा केली, पण रात्री आमच्या घरी अतिथी आले आणि त्यांना झोपायला जागा दिली. माझे पती बाहेर राहिले कुटी म्हणून सापाने दंश केला. देव हसले. ते अतिथी दुसरा तिसरा कोणी नाही, मीच आहे. तुमच्या दोघा पती पत्नींची परीक्षा पाहायला घरी आलो होतो. तुमच्याकडं जागा नसताना, तुमच्याकडं अन्न नसताना, तुमच्याकडं सेवा करण्याचं कुठलंही साहित्य नसताना तुम्ही माझी सेवा करता का, हे पाहण्यासाठी मी आलो होतो म्हणतात देव. असताना तर कुणीही देतं, नसताना देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे असतं देव, तो देवाचा सगळ्यात लाडका भक्त आहे. लक्षात ठेवा माऊली. आपल्या टोपल्यातल्या भाकरीतली अर्धी भाकर जर देता आली, आपल्या ताटातली अर्धी भाकर जर समोरच्याला खाऊ घाल, तर त्याच्या एवढा मोठा उपकारच जगात दुसरा कुठला नाही. म्हणून अतिथी देवो भवची कथा का सांगितली जाते आपल्याकडं? याच्यासाठी सांगितलं. अतिथीच्या रूपामध्ये परमात्मा कधी येऊन जाईल. परम तत्व सगळीकडे भरून उरलेलं आहे. भोलेनाथाचं तत्व सगळीकडे भरून उरलेलं आहे. आणि म्हणून परमात्मा म्हणाले, आहुकी, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, तुझ्या मालकाच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. एवढ्या अतिथीची सेवा करणारे लोक फार कमी असतात. कलियुगामधल्या लोकांसाठी तुम्ही आदर्श आहात. इतकी सुंदर भक्ती तुम्ही केली, इतकं सुंदर आदर अतिथींचं तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तू काळजी करू नको. मी आत्ता चितेत हात घातलं शंकराने. जसं हात घातलं तसं आहुकाला उठवलं. जणू काय झोपेतून उठावा असा आहुक बाहेर आला. भगवंतानी दोघाला वरदान दिलं आणि सांगितलं, अर्बुदाचल राज्याचे तुम्ही अधिपती व्हाल. तुमच्याकडे खूप मोठं साम्राज्य होईल. भगवंताने आशीर्वाद दिला आणि परमात्मा तिथून निघून गेले. परमात्मा ज्यावेळेला जात होते त्यावेळेला पती पत्नीने विनंती केली, प्रभू, आपण या ठिकाणी असेच ज्योतिर्लिंग रूपाने या ठिकाणी स्थापित व्हा, स्थिर व्हा. आणि भगवंतानी जो अवतार त्या ठिकाणी घेतला होता तो हंस नामाने भगवंताचा अवतार पुढे प्रसिद्धीस आला. हंस नामक अवताराची कथा इथे झाली. यानंतर सदाशिवाचा कृष्ण दर्शन अवतार सुद्धा एक कथा आहे, तीही तुम्हाला मी सांगणार आहे. पण 2 मिनिटं सगळ्यांनी सुंदर भजन करा. त्या भजनानंतर आपण पुढची अवधूतेश्वर कथा आणि कृष्ण अवतार कथा आपण श्रवण करूयात. हरि ओम मी ओम समाया है मेरा, बुलाला घर में आया है. हरि ओम मी ओम समाया है मेरा, बुलाला घर में आया है.
भगवान श्रीकृष्णाला द्वापार युगामध्ये पुत्ररत्नाची प्राप्ती होत नव्हती. तसं आपण भागवतात असं ऐकले की भगवंताला प्रत्येक बायकोला 16,108 बायका होत्या आणि त्या प्रत्येक पत्नीला 10-10 मुलं होती असं आपण कथा ऐकली. पण ती शंकराच्या आशीर्वादानं झाली ही कथा आपण आपल्याला सांगितली जात नाही. श्रीकृष्णाला पुत्ररत्नाच्या प्राप्तीकरिता कैलाशात जाऊन तप करावं लागलं. तेव्हा भगवंतांनी जे अवतार धारण केलं त्याला कृष्ण दर्शन अवतार असं नाव आलं. यानंतर अवधूतेश्वर अवतार नावाचा भगवंताचा आणखीन एक अवतार झाला. यानंतर सुरेश्वर अवतार झाला आणि यानंतर किरात अवतार झाला. एवढ्या सगळ्या कथा एवढ्या कमी वेळेत सांगू शकत नाही, त्याच्यामुळे धावतं. किरात अवताराची कथा आहे, सुंदर आहे का. कौरव आणि पांडव तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, त्यांचं नाव तुम्ही ऐकलेले. द्वापार युगाची महाभारताची ही कथा आहे. ज्या वेळेला कौरवांनी पांडवांवर अन्याय केला आणि वनवासात पाठवलं, वनवासात पाठवल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात तू शंकराची आराधना कर आणि अस्त्र प्राप्त करून घे, कारण हे दिव्य अस्त्र प्राप्त केल्याशिवाय तुला काय होणार नाही, तुझा विजय निश्चित होणार नाही. बरं का. हे दिव्य अस्त्र प्राप्त शंकराला प्रसन्न करून घे. शंकराला प्रसन्न करून घेतल्याशिवाय तुझा विजय होणं शक्य नाही. तेव्हा शंकराची आराधना करायला चालू केले अर्जुन. आणि परमात्मा म्हणाले की अर्जुन एवढं मन लावून माझं नामस्मरण करतोय, मला हाक मारतोय, बोलवतोय, प्रसन्न करून घेतोय, तर आपण याची एकदा परीक्षा घ्यावी म्हणून मूर नामक एक दैत्य होता. मूर, त्याचं नाव होतं मूर नामक दैत्य. मूढासुराचा तो पुत्र होता आणि तो दुर्योधनाचा मित्र होता. दुर्योधनानं त्या दैत्याला असं सांगितलं की अर्जुन ज्या अरण्यामध्ये तप करत बसलाय तू तिथे जा आणि त्याचा तप भंग कर. हे खूप मोठी कथा आहे. काय असतं की ज्या वेळेला आपला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा जास्त वर चढ होतं हे लक्षात येतं तेव्हा त्याला मागं ओढण्याचा प्रयत्न केला जातो. दुर्योधनाने मूर नामक दैत्याला पाठवलं. त्याने डुकराचं रूप धारण केलं. तो जिथे तपश्चर्याला बसला होता भगवान शंकराच्या शिवलिंगाला स्थापित करून, तिथे जाऊन तो डुक्कर आवाज करायला लागला. त्याच्या आवाजाने कानामध्ये खूप त्रास होऊ लागला आणि नामस्मरण करता येईना, जाप करता येईना. म्हणून अर्जुनाने असं ठरवलं का आता आपण एक काम करावं, आपण अगोदर या प्राण्याला संपवावं आणि मगच पूजा करायला बसावी. आणि अर्जुन त्याच्या मागे त्या डुकराच्या मागे मारायला धनुष्य बाण घेऊन लागला. धनुष्य बाण घेऊन मारायला मग तो डुक्कर पुढं पळतोय, अर्जुन मागं पळतोय. अर्जुनाने बाण सोडलं, बाण त्याच्या पोटात लागलं आणि तो गतप्राण झाला. तो गतप्राण झाल्याच्या नंतर अर्जुन जवळ गेला. ती शिकार उचलून पांडवांना नेऊन त्याला दाखवायची होती. मी एवढा मोठा डुक्कर मारलाय पहा, हे दाखवायचं होतं म्हणून अर्जुन त्याच्या जवळ गेला. त्याच्या अर्जुनाने एकच बाण मारलं होतं पण त्याला दोन्ही बाजूंनी पोटात दोन्हीकडून बाण लागले होते. अर्जुनाने विचार केला मी तर एकच बाण मारलाय, याला दुसरा बाण कोणी मारला. तेवढ्यात तिकडून एक किरात पळत आला. तो म्हणतोय मी मारले, अर्जुन म्हणतोय मी मारले. तो म्हणतो हे पा माझं बाण, तो म्हणतो हे पा माझं बाण. दोघात भांडण लागलं. तो म्हणतात मी हे घेऊन जाणार घरी दाखवायला माझ्या, ही शिकार मी केली म्हणून. दोघांमध्ये भांडण लागलं. दोघं म्हणतात आपण दोघं मल्ल युद्ध करूया, युद्धात जो जिंकेल तो शिकार घरी घेऊन जाईल. मग दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. 3 दिवस 3 रात्र मल्लयुद्ध चालू झालं. कसंच अर्जुनाला तो किरात ऐकेना. तेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं हा कोणी सामान्य व्यक्ती नाहीये, कारण माझ्या एवढा श्रेष्ठ धनुर्धर, माझ्या एवढा बलवान, मुष्टिका युद्धामध्ये फक्त भीम दादा माझ्या बरोबर जिंकू शकतात, दुसऱ्या कोणाकडे एवढं बळ नाही. हा कोण आहे? महादेव तर नसतील ना, माझी परीक्षा बघायला आले नसतील ना, असा विचार केला मनामध्ये. आणि क्षणभर थांबून म्हणाले महाशय आपण कोण आहात, आपल्या मूळ रूपात प्रगट व्हा, कारण या पृथ्वीवर एवढं बल असलेला दुसरा कोणी नाहीये. तुम्ही मला 3 दिवस झालं मी थकतोय, मला श्वेतधारा तयार होत आहेत, मला घाम येतोय, पण तुमच्या चेहऱ्यावर सिखंज नाही थकण्याची कशीच. इतकं ओतप्रोत तेज तुमच्यामध्ये मला दिसते, तुम्ही सामान्य नाही आहात. परमात्मा हसलेने प्रकट झाले आणि म्हणाले अर्जुना तुझी परीक्षा पाहायला आलो होतो. तेव्हा भगवंताची क्षमा मागितली. म्हणली देवा मी लाता मारल्या, तुम्हाला बुक्क्या घातल्या, 3 दिवसापासून तुम्हाला एवढं सगळं करतोय. तेव्हा देव म्हणतात महादेव लाडक्या भक्ताच्या बुक्क्या, लाडक्या भक्ताच्या लाता सुद्धा देवाला प्रिय असतात. जेव्हा देव प्रेम करतो ना भक्तावर तेव्हा त्याचे सगळे अपराध क्षमा केला जातो. म्हणून देवाचे लाडके व्हा. कथा कीर्तन सत्संग याच्यासाठीच आहे का आपण भगवंताचे लाडके झाले पाहिजेत.
देव हसल्याने म्हणाले मीच परीक्षा घ्यायची ठरवली होती अर्जुना. प्रसन्न झाले परमात्मा, दिव्य अस्त्र प्रदान केले. आणि म्हणून दिव्य अस्त्राद्वारे महाभारताचं युद्ध झालं आणि पुढे अर्जुनाला विजय प्राप्त झाले. भगवंताचा जो अवतार त्या ठिकाणी त्या रूपामध्ये आले होते ना, त्या किराताच्या रूपामध्ये, तो किरात अवतार भगवंताचा किरात नामाने प्रसिद्धी पावला. यानंतर भगवान परमात्मा ज्योतिर्लिंग रूपाने प्रगट झाले. त्याची सुंदर कथा आहे, पण ती 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपण उद्या श्रवण करणार आहोत. पण या तृतीय शतरुद्र संहितेच्या शेवटी त्या संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगाच्या श्लोकाचं उच्चारण करून इथे ही शतरुद्र संहिता समाप्त झालेली आहे. आपण त्या श्लोकाचं उच्चारण करून इथे थांबणार आहोत आणि उद्या 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपण श्रवण करणार आहोत. स्वर हरिः ओम. सौराष्ट्री सोमनाथ श्री श्री मल्लिकार्जुन उज्जयिन्या त्र्यंबकं गौतमी तटे वैद्यनाथं चिताभूमो नागेशं दारुकावली सेतुबन्धे चरामीशं कृष्णेशं तु शिवालये द्वादशशतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् सर्वपापैः विनिर्मुक्तः सर्वसिद्धि ओम नमः पार्वती शिव हर 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 महादेव. भोलेनाथ शंकर भगवान की जय. शिव महापुराण की जय. ईश्वर महाराज की जय. ओम नमो नारायण. आदेश आदेश आदेश. या ठिकाणी ही तृतीय शतरुद्र संहिता समाप्त झाली. उद्या कोटिरुद्र संहिता आरंभ होणार आहे. या कोटिरुद्र संहितेमध्ये 12 ज्योतिर्लिंगाची अत्यंत सुंदर कथा. वास्तविक जी गोदावरी मैया त्र्यंबकेश्वराच्या चरणातून ब्रह्मगिरीच्या पायथ्यातून जिचा उगम झाला आणि जिच्या काठावरती बसलेली ही नगरी आहे. उद्या या गोदावरी मातेचा अत्यंत सुंदर इतिहास, ती मुळात प्रगटच कशी झाली याची अत्यंत सुंदर कथा आहे. गोदावरी माता कशी प्रगट झाली ब्रह्मगिरीवर, त्याची सुंदर कथा तुम्ही ऐकलेली आहे. देवांनी जटा काढली, जटा आपटली, पण ती जटा आपटायला त्यांना गौतम ऋषींनी कसं मजबूर केलं, गंगा कशी प्रगट झाली, ती सुंदर कथा उद्या आपण ऐकणार आहोत. तुम्ही परम भाग्यवान जीव आहात. गंगा मैयाच्या, गोदावरी मैयाच्या सानिध्यात तुमचं शहर, तुमचं नगर वसलेलं आहे. गोदावरी मातेच्या, गंगा मातेच्या नावावर तुमच्या गावाला नाव आलेलं आहे, नगरीला नाव आलेलं आहे. उद्या आपण सुंदर गोदावरीच्या तटावर माता गोदावरीची, त्र्यंबकेश्वराची सुंदर कथा, इतर सर्व ज्योतिर्लिंगाची कथा आपण उद्या श्रवण करणार आहोत. अत्यंत सुंदर ही कथा उद्या श्रवण करण्यासाठी 10 ते 12 या वेळेमध्ये यायचं आहे. उद्या संध्याकाळी निलंग्याला कीर्तन आहे, त्याच्यामुळे मलाही लवकर कथा संपवून जायचंय, म्हणून उद्या लवकर या माऊल्यानं. एक दुसरी सूचना, घरून येताना प्रत्येकाने आपापलं आरतीचं ताट घेऊन यायचं. उद्या सामूहिक आरती होणार आहे. सगळ्यांच्या घरून आरतीचं ताट आलं पाहिजे आणि सामूहिक आरती उद्या होणार आहे अशी सूचना देऊन या ठिकाणी मी माझ्या कथेला थांबवते, माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. ओम नमो नारायण. आदेश आदेश आदेश. आदरणीय
गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचे स्वागत मंडळाचे मुख्य प्रवर्तक संदीप भाऊ राठोड हे करतील. स्वामी आमदार साहेब हे फक्त आमदारच नाही तर वारकरी संप्रदायाचे वैभवशाली अली नाही. स्वामी विवेकानंद गणेश मंडळाच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद गणेश मंडळातर्फे आम्ही या जनाई नगरीचे कार्यसम्राट आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचे मी या गणेश मंडळात हार्दिक स्वागत करतो. या गणेश मंडळाचे मुख्य प्रवर्तक संदीप भाऊ राठोड यांच्या वतीने सर्व गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहेबांचा सन्मान होत आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार साहेब मान्य श्री रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या वतीने साध्वी मुक्ताईनाथ माऊली यांचा सन्मान होत आहे. सुख करता दुःख हरता विघ्नाची